हरे कृष्णा. हरे कृष्ण सर्वांना. हरे कृष्ण सर्वांना. आपल्या भक्ती सदाचारच्या आजच्या आपल्या वर्गामध्ये सर्वांचं मी इस्कॉन बेंगलोरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण आपली जी कोणती स्तुतीचा काही भाग राहिलाय तर तो अभ्यास करणार आहोत, पण त्याआधी आपण गुरुवंदना आणि प्रार्थना घेऊया आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरीवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. ग्रंथराज भागवतम की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. आपण आता आपला अभ्यास जो आहे भागवतातल्या ज्या स्तुती आहेत तर त्याच्यामध्ये आपण आता कोणती स्तुतीच्या शेवटच्या भागापर्यंत आलेलो आहे, तर तो कोणती स्तुतीचा आपण शेवटचा भाग समजून घेऊ आणि त्यानंतर मग आपण भीष्माची स्तुती आहे, उत्तरेची स्तुती आहे आणि हस्तिनापुरातील स्त्रियांची स्तुती आहे तर ती आपण समजून घेणार आहोत. आपण आता 7वा जो अध्याय आहे पहिल्या कॅन्टो मधला तर तिथे आपण अभ्यासतो आहोत की कशा पद्धतीने कुंती माता आहेत तर त्या जेव्हा कृष्ण त्यांना आता सोडून जाणार आहेत तर त्यावेळेला त्या स्तुती करतात म्हणजे प्रार्थना करतात त्यांना आणि कशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या प्रार्थना केल्या तर त्यातून आपण काय शिकायचं हे सगळं आपण अभ्यासलं होतं. तर आता आपण कुंती स्तुतीमध्ये आपण पहिल्या स्कंदाचा जो 8वा अध्याय आहे त्यातल्या 18व्या श्लोकापासून सुरुवात केली तर आता आपण 38 पर्यंत आलो आहोत. अडतीस आपण केला होते माताजी है ना. हरे कृष्ण 38 केला होता त्या दिवशी.
ओके 39 करते मी हा जी 39 आपण केला होता. येस हम्म. श्लोक म्हणते माताजी. हा तदवसो वद्यतां पाप आततायात्मबन्धुः भर्तृश्च विप्रियं वीरा वृतवान पांसनः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे बघा इथे पीडीएफ मध्ये हा श्लोक वेगळा आहे. पीडीएफ मध्ये हा ओके लेट मी चेक. मी आपल्या पुस्तकामध्ये मी पाहते हा. आणि त्याप्रमाणे म्हणते मी. नो इश्यू मी पाहते एका मिनिटात. नेयम शोभिष्यते तत्र यथेदानीं गदाधर असा श्लोक आहे 39. 1.7.39 ना. नाही 1.8.39. 8 आहे का 7 आहे. ओके सॉरी माताजी मी तर 8 करते मी. ठीक पाहते माताजी जस्ट अ मिनिट. 8व्या ह्याच्यात आहेत ना कुंती मातेच्या प्रार्थना आहेत त्या, आणि 7व्या ह्याच्यात ते द्रोणपुत्राला दंड आणि ते हो सगळं. तर हाच होता द्रोणपुत्र. हा ओके ओके ओके. हा 8वा चॅप्टर आहे ना. 39 घेऊन सॉरी माताजी मला 7व्याच वाटत होतं. क्षमा प्रार्थना माताजी सॉरी. हरे कृष्ण. हम्म 39 आला. हा हेच आहे ना. हा 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 ते नेयं शोभिष्यते तत्र यथेदानीं गदाधर त्वत्पदैरङ्किता भाति स्वलक्षण विलक्षितैः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. खूप छान वाचलात ना तुम्ही. खूप धन्यवाद. तर आता इथे कुंती माता काय म्हणतात की हे गदाधर असे जे आहेत, गदाधर म्हणजे कोण? कृष्ण गदा धारण करणारे. आमच्या राज्याची भूमी तुमच्या चरण कमळांच्या खुणांनी अंकित झाली आणि त्यामुळे ती किती शोभिवंत झाली, तिची शोभा वाढली त्यामुळे ह्या भूमीची. आणि तुम्ही निघून गेल्यावरती तशी नाही राहणार. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या चरण कमळावर काही विशिष्ट चिन्ह असतात का, म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला ते भगवान आहेत समजू येतं. म्हणजे त्यांच्या चरणांचे जे तळवे असतात तर त्याच्यावर ध्वज, वज्र, अंकुश, छत्र, कमळ, चक्र अशी चिन्ह असतात. म्हणजे उजव्या आणि डाव्या पायावर वेगवेगळी चिन्ह असतात भगवान जे आहेत तर यांच्या जे चरण असतात त्याच्यावर. मग आता जेव्हा ते अशा भूमीवरून चालतात आणि तिथं धूळ जी असते भूमीवर, म्हणजे जी अशी मऊ मृदा असते, म्हणजे जी माती असते आणि ती धूळ जी असते त्याच्यावरून चालताना त्यांच्या चरण चिन्हांचे असे ठसे उमटतात छान मातीमध्ये. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण पांडवांसोबत होते तेव्हा ते हस्तिनापूरची भूमी त्यांच्या चरण चिन्हांनी अशी सगळी जी आहे तर ती सुशोभित झाली होती. म्हणजे काय की जिथे तिथे भगवान यांच्या पावलांच्या अशा खुणा आणि त्यांची चिन्ह अंकित झाली होती. मादा ही शुभचिन्ह आहेत, म्हणजे भगवान यांची चिन्ह त्या भूमीवर उमटणं म्हणजे त्या राज्याची भरभराटच होणार ना. मग भगवान यांच्या ह्या म्हणजे शुभ चरण म्हणजे चरण जे आहेत तर त्या पांडवांच्या राज्याला लागलेले होते, त्या भूमीला लागलेले होते भगवान यांचे शुभचरण, आणि म्हणून त्या राज्यांची भरभराट झाली पहा. म्हणजे कुंती देवी म्हणजे ही सगळी वैशिष्ट्य त्यांची सांगतात भगवान यांची पहा. म्हणजे भगवान कसे आहेत हे आपल्याला तत्वता कुठून जाणता येतं? भागवत आणि भगवद्गीतेतून. तर पहा कुंती माता ज्या त्यांच्या अशा शुद्ध भक्त आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण किती छान पद्धतीने जाणतो पहा. म्हणजे भगवान यांच्या उपस्थितीने सगळं मंगल आनंदमयी असं आहे. भगवान कसे कल्याणप्रद आहेत पहा आपल्यासाठी. म्हणजे 15.15 मध्ये असं म्हटलंय कल्याणप्रद आणि मंगलमय आहेत भगवान आपल्यासाठी. मग तसं भगवान यांची उपस्थिती सुद्धा आपल्यासाठी शुभ म्हणजे शुभ आहे ती. म्हणजे सगळं शुभ संकेत असतात. म्हणजे तिथे भरभराट असते, सगळं काही कसं असतं उत्तम असतं. मग कुंती देवी ह्या सगळी वैशिष्ट्यपूर्ण सगळी अंगलक्षणं भगवान यांची
सांगतायत पहा. म्हणजे भगवान यांच्या अनुपस्थितीत काय असेल, संकटाच्या भीतीने सगळं ग्रासलेलं असेल, हो की नाही. मग आता भगवान यांच्या अनुपस्थितीत ती कशी संकटाच्या भीतीने अशी ग्रासल्यासारखी म्हणजे होईल असं म्हणते कुंती माता. म्हणजे काय की जिथे भगवान आहेत तिथे भय कसला, हो की नाही. पण भगवान नसतील तर तिथे मनात भीती, संकट अशी सगळी भरपूर असते. म्हणजे जसं आपण म्हणजे समजून घेऊ की लहान मुलं असतात, म्हणजे आपण छोटी मुलं म्हणू, तर आपली आई म्हणजे अगदी छोटं बाळ म्हणजे थोडक्यात, तर ते आपली आई थोडी जरी दूर गेली तर ते कसं लगेच म्हणजे असं घाबरं घुबरं होतं, म्हणजे आणि लगेच ते रडू लागतं. मग तशीच आपली अवस्था होते. भगवान आपल्यासाठी नसतील, आपल्यासोबत नसतील तर आपली अशी संकटग्रस्त अवस्था होईल, भीतीने ग्रासलेली. म्हणजे इतके आपण भगवान यांच्यावर अवलंबून आहोत किंवा भगवान यांच्या म्हणजे प्रेमामध्ये असा शुद्ध भक्त बांधलेला असतो की तो जरा देखील विरह सहन नाही करू शकत भगवानांचा. म्हणजे आणि जेव्हा भगवान नव्हते, म्हणजे आता गोपींचं उदाहरण घेऊ की भगवान यांच्यापासून जेव्हा त्यांना दूर जावं लागलं, म्हणजे भगवान मथुरा वृंदावन सोडून गेले आणि त्यानंतर ते पुन्हा परत आलेच नाहीत 100 वर्ष होईपर्यंत, तेव्हा भगवानांचा विरह म्हणजे ते नसताना त्यांचा जो संघ आहे तो त्यांनी प्राप्त करायचा प्रयत्न केला. त्यांच्या वेगवेगळ्या कथा, लीला, यशोगाथा म्हणजे पास्ट टाइम्स आपण जे म्हणतो त्यातून. म्हणजे काय की भगवान नसताना त्यांच्या ते असल्याचा भाव ठेवून म्हणजे त्या भावात जगणं हा विप्रलंब भाव आहे पहा. आणि ही सर्वश्रेष्ठ प्रेमाची पराकाष्ठा आहे पहा. म्हणजे भगवत प्रेम जे आहे, विशुद्ध प्रेम म्हणजे काय, तर ते जे आहे तर ते नाही उपस्थित नाही आहेत तरी त्यांचं संग करणं आणि त्यांना अनुभवणं आणि त्यांचं कधीही विस्मरण न होणं, म्हणजे होणार नाही अशा परिस्थितीत, अशा भावात राहणं, मग म्हणजेच काय त्यांचा संग प्राप्त करणं आहे. आणि हीच काय आहे तर भगवत प्रेमाची किंवा माधुरी प्रेमाची पराकाष्ठा आहे की हा भाव असावा एखाद्या भक्ताचा की सतत भगवान यांचा संग त्यांनी अनुभवावा. म्हणजे असं आपलं भक्तीमध्ये जे आपले प्रयास असतात किंवा आचरण असतं तर ते असावं. म्हणजे जसं गोपींजनांचा भाव होता, जसा राधाराणींचा भाव होता, म्हणजे काय की ते नसताना देखील त्यांनी नेहमी भगवंतांना अनुभवलं, त्यांचा संग अनुभवला. म्हणजे त्या विस्मरण भगवान यांना करू म्हणजे त्यांच्याविषयीचं विस्मरण त्या करूच शकल्या नाही. राधाराणी भगवान यांना कधी विसरूच शकल्या नाहीत. मग असा भक्ताचा भाव असला पाहिजे. मग असा म्हणजे असा जो भाव आहे नंतर तो काय करतो, आपल्याला भगवान यांच्याशी अधिक अधिक जोडत राहतो. म्हणजे ह्या भावाने आपण भक्तिमय प्रेम सेवेचे प्रयत्न भगवान आपल्यासोबत जे आहेत वेगवेगळ्या स्वरूपात. आता संकीर्तन करतो आपण, शास्त्रांचं अध्ययन करतो, म्हणजे भगवान यांचा संग प्रत्यक्ष आपण करतोय. मग त्यांना म्हणजे त्यांचा जो संघ आहे तर तो करत असताना पूर्णतः शरण जाऊन आपण पूर्ण एकाग्र चित्ताने त्यांचा जेव्हा संघ करायचा प्रयत्न करू तेव्हा निश्चितच काय होईल की भगवानांची आपल्यावर कृपा होईल. म्हणजे अशा पद्धतीने भगवान जरी द्वापारयुगाच्या अंती म्हणजे आपला अवतार समाप्त करून गेले तरी त्यांनी आपल्यासाठी काय ठेवलंय ते सगळं नाम संकीर्तन यज्ञ म्हणजे काय, भगवान यांची संगत आपण करतो. भागवत आहे, भगवद्गीता आहे, ओके नाही, भक्तांचा संघ आहे, धाम आहे, म्हणजे हे वेगवेगळे जे आहेत अर्चविग्रहांची पूजा आहे, म्हणजे हे वेगवेगळे जे प्रयास आहेत आपले किंवा शास्त्रांचं अध्ययन आपण म्हटलं किंवा आपण भक्तांचा संघ म्हटलं, मी ह्या माध्यमातून आपण काय करतोय तर भगवान यांचाच संग करतोय पहा. म्हणजे भगवान जरी गेले असले आपल्यापासून अवतार समाप्ती करून तरी त्यांनी आपल्यासाठी त्यांचे सगळं म्हणजे जी उपस्थिती आहे ती ह्या माध्यमातून ठेवली पहा. मग आपण फक्त काय केलं पाहिजे, एकाग्र चित्तानं म्हणजे आपण अटेंटिव्हनेस त्याला म्हणतो, तर अशा एकाग्र चित्तानं त्यांचा संग घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे पहा. म्हणजे आपण त्या माध्यमातून त्यांच्या कृपेस पात्र होऊन केले. म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा त्यांचा संग मिळाला तेव्हा एक क्षण, एक निमिष, एक मिनिट, एक सेकंद सुद्धा त्यांच्या विना गोपी जन किंवा हे सगळे भक्त राहू शकले नाहीत. मग त्याचा संग आपल्यासाठी भगवान यांनी या माध्यमातून दिला आहे. भागवत आहे, भगवद्गीता आहे, आपण म्हणतो ग्रंथ भागवत, व्यक्ती भागवत, अशी वेगवेगळी स्वरूप आहेत, हो की नाही. म्हणजे अशी कितीतरी आपल्यासाठी गोष्टी आहेत भगवान यांच्या की ज्या माध्यमातून आपण त्यांचा संग करू शकतो. अशा भगवान यांनी आपल्यासाठी म्हणजे त्या रूपामध्ये भगवान हे आपल्यासाठी उपस्थितच आहेत एक प्रकारे. ते आपल्यासाठी ही योजनाच करून ठेवली आहे. मग ह्याचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीनं एकाग्र चित्तानं म्हणजे पूर्ण समर्पित होऊन भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग आता पुढच्या श्लोकात काय म्हणतात हे आपण अभ्यास कोणते म्हणता, हा त्याच्या पुढे पुढचा श्लोक.
हरे कृष्णा. हा. इमे जनपदा श्रद्धाः सुपक्कोषधिविरुधः वनाद्रेन्द्युदवन्तो ये दन्ते तव वीक्षितैः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे काय म्हणतात की सगळी नगर ग्राम सगळी भरभराट त्यांची झाली किंवा भरभराटीला आली. मग धान्य वनस्पती भरपूर आहे तिथे. वृक्ष सगळे फळांनी असे लगडलेले आहेत. नद्या छान वाहत आहेत. डोंगर खनिजांनी असे भरलेले आहेत. म्हणजे खनिजचे डोंगर असे पूर्ण आहेत. समुद्र असे रत्नांनी परिपूर्ण आहेत. हे म्हणजे हे कृष्ण, याला कारण म्हणजे तुमची त्यांच्यावर पडणारी दृष्टी. म्हणजे पहा, भगवान यांची दृष्टी कशी आहे, पूर्णतः आध्यात्मिक आहेत भगवान. आणि त्यांची फक्त दृष्टी, त्यांचा नेत्र कटाक्ष काय करतो, तर तिथं म्हणजे त्या गोष्टीचा उद्धार करतो. म्हणजे ती चर असो, अचर असो, सजीव असो, निर्जीव असो, म्हणजे भगवानांची एक दृष्टी आहे ना, तर ती काय करते, तर त्या वस्तूला म्हणजे काय करते, उजळून काढते. पहा, म्हणजे अशा भरभराट असणाऱ्या गोष्टी म्हणजे निसर्गामध्ये ज्या आहेत, म्हणजे निसर्गामध्ये ज्या अशा गोष्टी आहेत की ज्या भरभराटीचे कारण ठरतात. तर अशा निसर्गदत्त म्हणजे गोष्टींनी, म्हणजे अशा देणग्यांनी मानवाची भरभराट होत असते. पहा, आताचा काळ आपण समजून घेऊ. औद्योगिक उपक्रम किंवा असे उद्योगधंद्यातून आपली भरभराट नाही होत. वेगवेगळे कारखाने आपण म्हणतो ना, इंडस्ट्रियलायझेशन, ह्यांनी नाही भरभराट होणार. ह्यांनी काय होणार, अशा अवाढव्य औद्योगिक उपक्रमामुळे निरीश्वर संस्कृतीची निर्मिती होणार, म्हणजे नास्तिक संस्कृतीची निर्मिती होणार. मग मानवी जीवनाचा जे मान्यवर ध्येय आहेत मानवी जीवनाची, त्याचा ऱ्हास होतो त्यामुळे. म्हणजे जी मानवी जीवनाची ध्येय कोणती आहेत, तर आपण सत्यता, शुचिता, तपस्या आहे आपली, ओके नाही, म्हणजे ह्या ज्या आहेत. आणि त्याचबरोबर आपण काय करतो, नैतिकता. तर ह्या ज्या आपण बाळगतो 4 गोष्टी, ओके, 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स जे आहेत आपण ते पाळतो. तर ह्या सगळ्या मूल्यांचा इथे ऱ्हास करेल अशी निरीश्वरवादी संस्कृती जी आहे ती या औद्योगिक क्रांतीमुळे. मग मनुष्याची जीवनशक्ती पिळून काढणारे हे उपक्रम जसजसे वाढतील तसतसं काय होतील, की हे जे काही मुठभर लोक आहेत तर ते या पिळवणुकीनं आनंदात राहतील. म्हणजे काय, की भांडवलशाह, थोडक्यात उदाहरणाच्या काळातलं घेऊया, की कामगार वर्ग आणि भांडवलदारी म्हणजे भांडवलशाह, म्हणजे काम करून घेणारे मालक आणि काम करणारे सेवक, तर असा वर्ग तयार झाला. पहा, आणि त्यामुळे मुठभर लोक श्रीमंत झाले, ते धनवान झाले, आणि उरलेली सगळी जनता आहे तर ती कशी सामान्य राहिली. पहा, मग हे कारण म्हणजे हे सगळ्याचं कारण काय आहे, तर अशा पद्धतीनं मानवी जीवनाच्या ध्येयांचा, म्हणजे जे मान्यवर ध्येय 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स होते, त्याचा ऱ्हास झाला. आणि त्यामुळे काय झालं, की नेहमी असे म्हणजे पिळवणूक करणारे वर्ग मुठभर म्हणजे असे तयार झाले, आणि इतर सामान्य जन राहिले. आणि हे जनसामान्य मग त्यामुळे नेहमी अशांत आणि त्रस्तच राहिले. पहा, म्हणजे भगवान यांच्या आज्ञेनं धान्य, फळं, भाज्या, रत्न, खनिज यांचे म्हणजे जे डोंगर आहेत तर ते असे निर्माण होतात. भरभराट असते सगळीकडे, धान्य, फळावर भाज्या, म्हणजे रत्नांचे आणि खनिजांचे असे, म्हणजे काय म्हणतात, खनिजांचे असे डोंगर असतात. म्हणजे जे डोंगर आहेत तर ते खनिजांनी संपन्न असतात. समुद्र अशा रत्नांनी, मोत्यांनी भरलेले असतात. पहा, म्हणजे ही उपलब्धता का होती, कारण भगवत इच्छेनं भौतिक प्रकृतीमध्ये हे घटक विपुल प्रमाणामध्ये, म्हणजे भौतिक प्रकृती कधी म्हणजे म्हणजे जी आहे तर ती निर्माण करते किंवा कधी नाही. मग आता हे कशावर अवलंबून असतं, तर निसर्गाने दिलेल्या ईश्वरी देणग्यांचा लाभ मानवाने खरं तर घ्यायला हवा. पण हे अवलंबून कशावर असतं, जितकं आपण भगवान यांच्या आज्ञेप्रमाणे, इच्छेप्रमाणे वर्तन करेल मनुष्य, म्हणजे शास्त्रसंमत वर्तन करेल, त्याच्यावर हे अवलंबून आहे ना, की भौतिक प्रकृती आहे तर तिथे कसे घटक निर्माण होणार. मग भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवण्याच्या हेतून काय केलं, तर तिचा गैरवापर सुरू केला आपण. म्हणजे पृथ्वीच्या पोटातली खनिज सगळी काढून घेतली आपण, म्हणजे सगळे डोंगरचे डोंगर रिकामे केले आपण, समुद्राच्या पोटातली सगळे हिरे माणके काढून घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जलसंपदा नष्ट करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे अधिकार गाजवण्याच्या हेतून किंवा आपल्या स्वार्थी वृत्तीमुळे. मग त्यामुळं आपण अशा पद्धतीनं जेव्हा शास्त्रसंमत आचरण करणार नाही, तर त्यावेळेला काय होईल, म्हणजे त्याचे परिणाम आणि पडसाद असे मिळतील. म्हणजे की वेळेवर पाऊस नाही, योग्य अन्नधान्य पिकत नाही, म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे मध्ये सुनामी येते. मग हे सगळं कशामुळे घडतं, असमतोल घडतो सगळा. म्हणजे काय, की निसर्गाचा जो नियम आहे, म्हणजे तर त्यानुसार आपण
भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवण्याच्या गैरहेतून भारावून न जाता समाधानानं आपली भरभराट कशी करून घेता येईल, म्हणजे आपण कृषी म्हणजे काय कृषी जे आहे तर म्हणजे काय कृषी प्रधान असायला पाहिजे किंवा शेती करावी, गोरक्षण म्हणजे काय गोपालन करावं, म्हणजे अशा पद्धतीने निसर्गाप्रमाणे आपण गेलो तर काय होईल, भौतिक प्रकृतीच्या माध्यमातून आपली भरभराट होईल. कारण ह्या सगळ्या देणग्या म्हणजे भौतिक प्रकृती आपल्याला देत असते पहा. म्हणजे भौतिक प्रकृतीचा आपण काय करतो, भोग करतो. म्हणजे कसा भोग, अनियंत्रित भोग किंवा उच्छृंखल भोग, की जितका अधिक भोग करायचा, लाभ करायचा प्रयत्न करून घेऊ, तर त्यामुळे आपण अधिक अधिक गुंतून पडतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये. म्हणजेच काय, आपण पुन्हा पुन्हा कर्मामध्ये बांधलं जातो. म्हणजे आपल्याकडे पर्याप्त धान्य, फळं, भाज्या, औषधी असतील तर आपण कत्तलखाने चालवून काय करतो, निरागस प्राण्यांची हत्या करतो. म्हणजे काही आवश्यकताच नाही ना याची. खाण्यासाठी पुरेसं अन्नधान्य, फळं, भाज्या आपल्याला दिलंय सगळं भगवानाने उपलब्ध करून भौतिक प्रवृत्तीच्या माध्यमातून. मग प्राणी मारण्याची मनुष्याला काही आवश्यकता नाही, तर आपण मारतो पहा. कत्तलखाने निर्माण केली, नद्यांच्या पाण्यामुळे शेती पिकते आणि आवश्यकतेपेक्षा अधिक अन्नधान्य प्राप्त होतं. मग खनिजे डोंगरातून मिळतात आणि रत्न समुद्रातनं. अशा प्रकारे मानव काय करतो, म्हणजे ह्या संस्कृतीमध्ये त्याला पुरेसं धान्य, खनिजे, रत्न, पाणी, दूध सगळं मिळवतो. मग दुर्दैवी माणसांना म्हणजे काही असे जे असतात तर त्यांना कष्टाचा भुर्दंड आपण देतो, एक प्रकारे त्यांना राबायला लावतो. का, तर औद्योगिक उपक्रमांसाठी. म्हणजे कामगार जे असतात कारखान्यामध्ये, औद्योगिक उपक्रमामध्ये राबणारे, मग इतकं त्यांना दिवस रात्र पशुसारखं राबवून घेऊन म्हणजे त्यांना तो भुर्दंडच देत असतो आपण कष्टाचा. आणि असं भयंकर औद्योगिक उपक्रमांसाठी आपण लोभी कशाला बनायचं. म्हणजे मोठे मोठे उद्योग आहेत पाहत आपण, वेगवेगळे मोठे उद्योगी संस्था आहेत पहा. मग हे काय आहे सगळं, हे भगवान यांच्या म्हणजे इच्छेच्या विरुद्धच आहे ना एक प्रकारे. म्हणजे हे शास्त्रसंमत आचरण नाहीये. आणि अशा नैसर्गिक देणग्या मिळणं आपल्याला, हे सगळं सगळं भगवान यांच्या कृपेवर अवलंबून आहे. आपण भगवान यांच्या आज्ञेत राहिलो, भगवान यांनी जे उपदेश केलेत म्हणजे शास्त्रांच्या माध्यमातून, वेदांच्या माध्यमातून, ज्याला आपण शास्त्र म्हणतो, मग त्या माध्यमातून त्याचे उपदेश, आज्ञांचं आपण तंतोतंत पालन खरं तर करायला हवं. मग ते न करता स्वार्थापायी, लोभापायी आपण जर, आपल्याला स्वतः अधिकार गाजवण्याची जी वृत्ती आहे, स्वामित्व गाजवणे, त्याद्वारे आपण आपल्या मनाप्रमाणेच सगळ्या स्वार्थासाठी, लोभासाठी औद्योगिक उपक्रम केले, वाढवले, तर मग ती सेवा नाही होणार भगवान यांची. म्हणजे भगवान यांची प्रेममय सेवेद्वारेच आपण आपल्या मनुष्य जीवनाचा सार्थक करू शकू बा. कुंती देवीने हा विषय कसा पहा आपल्या समोर मांडलाय. म्हणजे पहा, त्या राज्यामध्ये आर्थिक सुबत्ता, भरभराट होते, याचं कारण काय होतं, तर सगळे जे होते ते भगवान यांच्या आज्ञेचं पालन करत होते. म्हणजे तो जो कर्ता आहे राज्याचा, म्हणजे राज्याचा प्रशासक आहे किंवा राजा आहे, तो शास्त्रसंमत आचरण करत होता, सगळे भगवतपरायण होते. आणि असे जे असतात त्यांच्यावर सतत भगवंतांच्या कृपेचा वर्षाव होत राहतो पहा. मग आपल्यावर असा सतत भगवानांच्या कृपेचा वर्षाव होत राहावा आणि त्यामुळे नैसर्गिक सुबत्ता सदैव नांदेल, अशी कुंती देवीची इच्छा होती पहा. म्हणजे पहा किती म्हणजे त्याला सखोल म्हणजे असा अभ्यास आहे त्यांचा, कुंती माता यांचा, किंवा त्यामागे किती म्हणजे उच्च कोटीचा भाव आहे. म्हणजे हे सगळं भगवान यांच्या कृपेमुळे होत आहे. तर हा दृढ श्रद्धा ही आणि ठाम विश्वास पहा, आणि त्यांच्याच कृपेमुळे हे सगळं सुख, समृद्धी, सुबत्ता नांदेल. तर अशा ह्यासाठी भगवान यांचा आपल्याला कधी म्हणजे दुरावा होऊच नाही, भगवान आपल्यापासून कधी दूर जाऊच नाही आणि इथेच राहावेत असं त्यांना वाटते पहा. म्हणजे हे भगवत भक्ताला वाटतं, आपल्यापासून भगवान कधी दूर असूच नाही, आपल्याला नेहमी भगवंतांचा संग मिळावा. जिथे भगवान आहेत म्हणजे तिथे काही उणे असणार आहे का, बिलकुल नाही. म्हणजे तर तसं म्हणजे असा भाव जो आहे तो कुंती माता यांचा आहे. आता पुढचा श्लोक बघू आपण. अथ विश्वेश विश्वात्मन् विश्वमूर्ते स्वकेषु मे स्नेहपाशम् इमं छिन्धि दृढं पाण्डुषु वृष्णीषु. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग आता ते काय म्हणतात की हे जगाचे स्वामी, म्हणजे विश्वेश म्हणजे काय, जगाचा स्वामी. मग आता वेगवेगळ्या प्रकारचे संबोधन आहेत पहा, भगवान यांना वेगवेगळे संबोधन वापरले. भगवंतांची एक प्रकारे स्तुती पहा केली त्याने. विश्वात्मन म्हणजे विश्वाची आत्मा कोण आहेत, भगवान. विश्वमूर्ती, विश्व हीच मूर्ती असलेल्या, म्हणजे हे सगळं भगवान यांचंच रूप आहे ना पहा. मग असे म्हणजे विश्वरूपाने तुम्ही मूर्तिमान असलेले आहात, असे जे आहेत. तर तुम्ही काय करा, माझं पांडू आणि वृष्णी कुळातले जे स्वजन आहेत त्यांच्याशी असलेले स्नेहबंधन तोडून टाका. म्हणजे काय, आता भक्ताला काय अपेक्षित असतं की म्हणजे तो स्तुती करतो भगवंतांची, प्रार्थना करतो, मग महिमा मंडन करतो त्यांचं, मग त्यांना त्यांनी कसं मला मदत केली ह्याबद्दल तो
त्या गाथा असतात, त्यांच्या यशोगाथा, त्या कृतज्ञता भावाने गातो. त्यानंतर त्यांना प्रार्थना करतो त्यांच्या चरणी, की कृतज्ञता भावाने, की त्यांचं म्हणजे कसं म्हणजे मला मार्गदर्शन आतापर्यंत मिळालं, मदत मिळाली. मग त्यामुळे म्हणजे त्यांची कृपा अशीच माझ्यावर राहावी आणि त्यांच्यामुळे कसा माझा उद्धार झालाय किंवा माझ्या संबंधित लोकांचा किंवा आता राज्य म्हणजे ह्या सगळ्याचा कुंतीमातांनी हे सगळे उल्लेख केले पहा. मग आता कुंतीमाता काय म्हणतात, की आता मागणं मागतो एखादा भक्त, की त्याला आणि तो मागणं कसं मागायचं असतं तर आध्यात्मिक स्तरावरचं. मग तशा पद्धतीने आता कुंतीमाता काय मागणं मागतात, की जे माझे असे पांडू आणि वृष्णी कुळातील स्वजनांशी असलेले दृढ स्नेह संबंध आहेत तर ते स्नेहबंधन तोडून टाका. म्हणजे काय, शुद्ध भक्ताला स्वतःच्या लाभासाठी भगवान यांच्याजवळ काहीच मागायचं नसतं, त्याला ते योग्य पण नाही वाटणार, कधी मागणारच नाही तो. तो काय मागतो तर भगवान यांच्याकडे कधी कधी गृहस्थाश्रमातला व्यक्ती असेल तर अनुग्रहाची म्हणजे याचना करतो. म्हणजे काय, की पारिवारिक स्नेहबंधनाने आपण बांधलेले असतो गृहस्थाश्रमामध्ये, हो की नाही. म्हणजे कुंतीमाता ज्या आहेत तर त्या वृष्णी कुळाशी अशा बांधलेल्या होत्या. म्हणजे त्यांचं जे आहे तर त्या वृष्णी कुळातल्या सुपुत्री होत्या. आणि त्याचबरोबर पांडुकुळ अशी म्हणजे काय, की आपल्या सासरचे जे कुटुंब आहे तर त्या कुटुंबाची त्यांचा सुशा म्हणून बंध होते. म्हणजे हे भौतिक जीवनातले बंध आहेत ह्या दोन कुळांशी. तर मग गृहस्थाश्रमातला जो भक्त असतो तर तो काय करतो, अनुग्रहाची याचना करतो भगवानांच्याकडे, कृपेची याचना करतो. म्हणजे काय, की पारिवारिक स्नेहबंधनाने आपण बांधलेले आहोत हे जाणतात कुंतीमाता, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून त्या काय म्हणतात, पांडव आणि वृष्णी नात्यातील लोकांशी असलेले माझे स्नेहबंधन तुटावे म्हणजे तोडून टाका तुम्ही, अशी भगवान यांच्याकडे प्रार्थना करतात. म्हणजे काय, पांडव त्याचे पुत्र होते आणि वृष्णी म्हणजे माहेरचे सगळे कुटुंबीय. मग आता श्रीकृष्णांचा दोन्ही कुळांशी सारखाच संबंध होता, मग दोन्ही कुळांना त्यांचा आश्रय हवा होता. मग आता दोन्हीकडे त्यांचे आश्रित भक्त आहेत बरं का. मग कुंती देवीची अशी इच्छा आहे की श्रीकृष्णाने आपल्या पुत्रासमोर असावे आणि मग असं झालं तर तिच्या माहेरचा लाभ होणार नव्हता. म्हणजे असं जर झालं तर मग पक्षपाताच्या गोष्टी तिच्या मनाला खंत लावत होत्या. म्हणून तिने स्नेहबंधनच नसावे अशी इच्छा केली. म्हणजे काय, शुद्ध भक्ताला ना माहेर ना सासर म्हणजे काय, हे सगळं भौतिक बंधन आहे. तर आता नकोच आपल्याला ही सगळी पारिवारिक स्नेहाची मर्यादित बंधन आहेत सगळी गृहस्थाश्रमामध्ये. तर शुद्ध भक्ताला ही नकोशी होतात. भगवान यांचा संग जेव्हा लाभतो, भगवान यांच्या प्रेमामध्ये ते स्थित होतात, प्रेमभक्तीमध्ये, तेव्हा ते काय म्हणतात, कुंतीमाता जशी प्रार्थना करतात, ही मर्यादित बंधनांचे म्हणजे जे पाश आहेत आता नको, हे तोडून टाका तुम्ही. आणि मग आपलं जे विस्मरण झालेलं असतं नातं तर ते जे आहे तर ते त्या पद्धतीने जागृतच करत असतो भक्त. म्हणजे आपल्या भक्तिपूर्ण कार्याचा तो विस्तार करतो पहा. अशा पद्धतीने आपले पाश तोडून टाकून आपली मर्यादित ग्रस्त आश्रमातली बंधनं तो तोडून टाकतो. तर ह्याचं तर तसं उदाहरण कोणाचं घेऊ आपण, चैतन्य महाप्रभूंच्या अनुयायी म्हणजे सगळे षडगोस्वामींनी असंच केलंय पहा. म्हणजे सगळेच उच्चवर्णीय होते, श्रीमंत होते, सुसंस्कृत जशा कुंतीमाता आहेत, विद्यासंपन्न अशा कुळातले होते, पण जनसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांनी काय केलं, आपल्या सुखवस्तू घरांचा त्याग केला, ते भिक्षू बनले. म्हणजे पारिवारिक स्नेह तोडणं म्हणजे कार्यक्षेत्र काय करणं, आपलं विस्तृत करणं भक्तीच्या स्तरावर. म्हणजे आपण प्रेमाच्या स्तरावर अजून विस्तृत होतो, म्हणजे आपण ब्रॉड माइंडेड म्हणतो ना, असे होतो. म्हणजे आपल्या परिवाराशी आपल्याला परिवारातल्या तितक्याच नेमक्याच सदस्यांशी स्नेह असतो आपला. पण आपण जेव्हा ह्या सुखवस्तू म्हणजे गृहस्थाश्रमाचा त्याग करतो, म्हणजे अशा घरांचा त्याग करतो जनसामान्यांच्या कल्याणासाठी, तेव्हा प्रत्येकामध्ये आपण कृष्णांचं रूप पाहतो पहा. आणि आपलं कसं वसुदैव कुटुंबकम म्हणजे काय, कार्यक्षेत्र विस्तृत होतं, हो की नाही. म्हणजे हा पारिवारिक स्नेह तोडायचा आणि आपल्याला भेटणाऱ्या, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आपला म्हणजे काय म्हणायचं तर आपण म्हणतो ना की आपला बंधू मानायचं. मग तर म्हणजे काय, की आपण ज्याला म्हणतो आपण हे सगळं वसुदेवांचं कुटुंब आहोत आणि आपण सगळे भगवान यांचे सुपुत्र सुपुत्री आहोत. तर मग आपण एकमेकांचे कोणात बंधू भगिनी आहोत पहा, हो की नाही. म्हणजे काय, की आपण सगळे एक परिवार आहोत कृष्णांचा. मग पारिवारिक स्नेह तोडून आपण कृष्णांचा परिवार बनतो. म्हणजे काय, कार्यक्षेत्र विस्तृत करतो. मग भेटणारा प्रत्येक जण आपला बंधू समान आहे, माता समान आहे, पिता समान आहे, असा भाव ठेवतो आपण. मग हे झालं काय, कार्यक्षेत्र विस्तृत करणे पहा. म्हणजे अशा पद्धतीने ते भिक्षू झाले आणि मग त्यांनी काय केलं, सहा गोस्वामींनी म्हणजे अशा पद्धतीने जनसामान्यांचे कल्याण केलं पहा. म्हणजे याचा अर्थ काय, की जेव्हा आपण या सगळ्या मर्यादा आणि बंधनं तोडून टाकतो तेव्हा काय होतं, आपण भगवान यांच्या म्हणजे सेवेमध्ये अजून मोठ्या प्रमाणावर येतो. आपलं कार्यक्षेत्र अशा पद्धतीने विस्तृत करतो आणि आपल्या प्रेमाच्या कक्षा पण वाढवतो पहा. म्हणजे असे केल्यावर कुणी ब्राह्मणाच्या, राजाच्या, नेत्याच्या किंवा भगवत भक्ताच्या पात्रतेला पोहोचत नाही. म्हणजे काय,
की भगवान जे आहेत तर त्यांनी काय केलं, प्रभू रामचंद्रांच्या अवतारात आदर्श राजाचं उदाहरण केलं, म्हणजे घालून दिले पहा. त्यांनी आपल्या प्रिय पत्नीचे स्नेहबंधन तोडलं आणि आदर्श राजाचे गुण प्रकट केले. म्हणजे काय, की असे आपण स्नेह जे आहेत किंवा बंधन आहेत आपले, तर ते जेव्हा तोडतो तर त्याच वेळेला काय होतं, आपण अजून कार्यक्षेत्र विस्तृत करतो पहा. म्हणजे भगवान स्वतः जेव्हा रामचंद्र बनून आले तेव्हा त्यांनी सुद्धा हा आदर्श आपल्याला घालून दिला. म्हणजे ब्राह्मण, भक्त, राजा, नेता अशा पुरुषांची मनं महान असायला लागतात, तरच ती कर्तव्य पार पाडू शकतात. मग श्रीमती कुंती देवी आहेत, त्यांना याची जाणीव आहे. आता एक अबला म्हणतो आपण किंवा अशा स्त्री असल्यामुळं तिने स्नेहबंधनातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना केली भगवान. कारण स्त्री जी आहे तर ती वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये येत नाही, म्हणजे स्त्री यापेक्षाही खाली येते म्हणून तिला अबला असं म्हटले. म्हणजे यापेक्षाही तिचं खालच्या स्तरावर स्थान येतं. वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये स्त्री त्याचा भाग म्हणजे स्त्री धर्म पाळून बनत असते. तिची भूमिका स्त्री धर्म पाळण्याची असते. मग त्यामुळे तिला अबला म्हटले. म्हणजे काय, की ती कशी आहे, तर अशा पद्धतीने ती म्हणजे जी आहे तर ती अशा सगळ्या स्नेहबंधनामध्ये ती बांधली गेलेली आहे. मग त्यातून तिची सुटका व्हावी म्हणून तिने प्रार्थना केली. मग भगवान हे जगाचे स्वामी आहेत किंवा आपण म्हणू की जे समष्टी मन आहे. म्हणजे काय, समष्टी मन म्हणजेच काय, की सगळ्या मनांचे स्वामी, म्हणजे सगळ्या जनसामान्यांमधल्या सगळ्या मनांचे स्वामी. म्हणजे प्रत्येक शरीरात योनीमध्ये भगवान उपस्थित आहेत परमात्मा स्वरूपात. मग सगळ्या मनांचे स्वामी सुद्धा, म्हणजे त्याला म्हणले सगळ्या योनी शरीरचे आहे धारण केलेले जीवन सगळे, तर त्या सगळ्या मनांचे स्वामी कोण आहेत, भगवान. म्हणून त्याला समष्टी मनांचे स्वामी म्हटले. मग असे भगवानच आहेत. मग कौटुंबिक स्नेहाची ही दृढ ग्रंथी एकदा तोडली म्हणजे अशी पक्की गाठ बनलेली असते, म्हणून त्याला दृढ ग्रंथी. म्हणजे आपल्याला आसक्ती असते ना कुटुंबाविषयी, भौतिक संसारामध्ये आपलं, म्हणजे माझा हा मुलगा, माझी मुलं, माझी ही सून, माझी ही नातसून, मग म्हणजे माझे हे मामा, माझे हे काका, हे जे काही असतात बंध आपले दृढ असतात, बंध अनेक वर्षापासूनचे. मग ही दृढ ग्रंथी आहे स्नेहाची, ही तोडायला सामर्थ्यवान असं कोण आहेत, तर भगवानच आहेत. म्हणजे आपण करू शकू का, बिलकुल नाही. भगवानांची कृपा झाल्यावर त्यांच्या कृपेमुळेच हे आपली ग्रंथी जी आहे स्नेहाची अशी दृढ ग्रंथी ही तुटू शकते का. कधी कधी आपल्याला अनुभवायला येतं पा, भगवान आपल्या असमर्थ अशा भक्तावरील म्हणजे त्यांचा जो स्नेह असतो त्यामुळे काय करतात, सर्व सामर्थ्यवान शक्तीनं निर्माण केलेल्या परिस्थितीद्वारे त्यांचे पारिवारिक स्नेहबंधन तोडून टाकतात. म्हणजे भगवान यांची अशी असामान्य असमर्थ अशी म्हणजे अशी जी शक्ती आहे म्हणजे सगळं, तर ते आपले असमर्थ जे भक्त असतात तर त्यांच्यावर त्यांचा जो स्नेह प्रेम असतं अत्याधिक, त्यामुळे काय करतात, आपल्या सगळ्या सामर्थ्यानं शक्तीनं निर्माण झालेली जी परिस्थिती असते तर त्याद्वारे हे सगळे पारिवारिक स्नेहबंधन भगवान स्वयं तोडून टाकतात पहा. म्हणजे आपल्याला काही करावंच लागत नाही. मग असे करून ते काय करत असतात, भक्ताला पूर्णपणे आपल्यावर आश्रित व्हायला भाग पाडतात पहा. आपल्याकडे येण्याचा भक्ताचा मार्ग मोकळा करतात पहा. म्हणजेच काय, आता हे सगळं आपण का समजून घेतोय, तर भगवान यांची काय असते, योजना असते पहा. म्हणजे तर भगवान त्यामुळे काय करतात, की अशी स्नेहबंधनं सगळी पारिवारिक तोडून टाकतात आणि त्याद्वारे ते भक्ताला पूर्णपणे आपल्यावर आश्रित होण्याला भाग पाडतात आणि आपल्याकडे येण्याचा असा मार्ग भक्ताचा ते मोकळा करतात. म्हणजेच काय, त्याच्यावरती कृपाच असते ना भगवान यांच्या माध्यमातून. म्हणजे हा भाग आपण समजून घेऊया. तर याच्यात एक मला अर्जुन आणि भगवान यांच्या संवादातली एक छोटीशी गोष्ट आठवते, तर ती मी सांगेन. की आता अर्जुन जे होतात तर त्यांना एकदा प्रश्न पडला की भगवान कृपा कशी करतात. मग श्रीकृष्ण म्हणाले, चल मी दाखवतो तुला. मग त्यांनी काय केलं, की त्याला एका एक चर्मकार होता तर तिकडे घेऊन गेले त्याच्याकडे. मग त्याची अशी सुंदर म्हणजे जी होती तर ती म्हणजे त्याची अशी सुंदर बगीचा घर असं होतं आणि त्याची खूप चांगलं असं छान कुटुंब होतं. त्याला 2 मुलं होती, पत्नी होती. मग काय झालं, थोड्या दिवसांनी त्या पत्नीला थोडासा आजार झाला आणि तिची सेवा केली. मग त्यांनी त्याच्या मुखात नेहमी नाम असायचं भगवंतांचं, खूप शुद्ध भक्त होता, भगवंतांची सेवा करायचा. मग त्यानंतर थोड्या दिवसांनी तिला आजार झाला पत्नीला, मग ती मरण पावली. तिची सेवा शुश्रूषा त्यांनी केली भगवंतांचं नाव मुखात ठेवून. आणि मग त्यानंतर मग तो पुन्हा आपला जो कार्यक्रम आहे तो करू लागला, दैनंदिन कार्यक्रम आपलं चर्मकाराचं जे जीवन आहे तो जगू लागला, शेती वगैरे जे काही त्यासोबत तो करायचा असं जे सगळं. मग थोड्या दिवसांनी त्याची 2 मुलं होती तर ती देखील काय झाली, काहीच्या आजाराने आजारी पडली. मग ती पण खूप म्हणजे अशी खूप रोगग्रस्त झाली. मग थोड्या दिवसांनी म्हणजे त्यांची पण तो सेवा करू लागला आणि मुखात नाम, आपलं कामधंदा, रोजचं दैनंदिन कार्यक्रम करायचा असतो आणि त्यांची सेवा करायचा. मग थोड्या दिवसांनी ती इतकी म्हणजे आजारानं जर्जर झाली दोघं, की त्यांचा पण मृत्यू झाला.
मग आता याचं सर्व व्यवस्थित चाललं होतं. आपली भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न व्यवस्थित चालले होते. हे सगळे कर्तव्य कर्म करत. मग अर्जुनाने प्रश्न विचारला की ही कसली कृपा केली तुम्ही? त्याची मुलं बाळ सगळी मरण पावली, त्याची पत्नी मरण पावली, एकटाच पडला बिचारा तो. मग भगवानांनी सांगितलं, भगवान आपल्या जीवनामध्ये जसे भौतिक पाश असतात पारिवारिक स्नेहबंधनाचे, हे तोडून टाकतात. विशिष्ट परिस्थिती आपल्या सर्व शक्तिमान सामर्थ्याने निर्माण करून, शक्तीने निर्माण करून, आणि त्याद्वारे ते काय करतात, भक्ताला पूर्णपणे आपल्यावर आश्रित व्हायला भाग पाडतात पहा. मग भगवान यांनी हेच सांगितलं की मी असे भौतिक पाश सगळे पारिवारिक बंधनं जी भौतिक जगतात असतात, सांसारिक जग, तर हे काय करतात भगवान, हे भौतिक पाश, भौतिक ग्रंथी आहेत त्या दृढ ग्रंथी झालेल्या असतात स्नेहाच्या, ह्या सगळ्या काय करतात, तोडून टाकतात त्या ग्रंथींच्या गाठी किंवा ग्रंथी. म्हणजे भगवान यांना काय करतात, अशा भक्ताला पूर्णपणे आपल्यावर आश्रित व्हायला भाग पाडतात. म्हणजे भगवान आणि भक्त यांच्यामध्ये ते प्रेमाचं आदान प्रदान होतं पहा. आणि मग अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवा करून आपल्याकडे यायचा भक्ताचा मार्ग मोकळा करतात. मग कुंती माता अशीच प्रार्थना करतात की माझे सुद्धा हे सगळे वृष्णी वंशाशी म्हणजे जे आहेत आणि पांडू कुळाशी जे आहेत, हे स्वजनाशी असलेले सगळे स्नेहबंधन आणि या स्नेहाची जे कौटुंबिक स्नेह जे आहे, तर ह्याची जी दृढ ग्रंथी आहे, काय करा, तुम्ही तोडून टाका. म्हणजे काय, की तुम्ही मला तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग मोकळा करा, अशी प्रार्थना करते पहा. मग शुद्ध भक्तांच्या प्रार्थनेतून आपण हे शिकायचं, काय शिकायचं, की आपल्या जीवनामध्ये असे स्नेहाचे बंध, पारिवारिक स्नेहाचे बंध येतील आणि भक्ती सेवेपासून सुद्धा आपण म्हणजे राहू किंवा काय राहू, आपल्यावर अशा म्हणजे परिस्थिती निर्माण होतील की ह्या पारिवारिक स्नेहाच्या बंधापायी आपल्याला भक्ती सेवा करता येणार नाही, अडथळे येतील. मग तेव्हा आपण काय करायचे, जसे कुंती माता प्रार्थना करतात किंवा अर्जुनाने काय केलं, की स्नेहाचे बंध जे आहेत कौटुंबिक स्नेहाचे, हे तोडून टाकले, हे पाश सगळे तोडून टाकले, ह्या दृढ तोडल्या. आणि कृष्णांसाठीच आपलं कर्तव्य कर्म म्हणजे काय, तर युद्धामध्ये लढणं, म्हणजे संतुष्टीसाठी, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करणं, कृष्णांची सेवा म्हणून कार्य. त्यांनी काय केलं, कृष्णांच्या आज्ञेचं जसंच्या तसं पालन केलं, त्यांच्यावर श्रद्धा विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेलं आपलं कर्तव्य कर्म क्षत्रिय म्हणून काय आहे, की जे त्यांच्या संतुष्टीचं कार्य होणार आहे ते केलं. म्हणजे त्यांनी युद्ध केलं. तसं कुंती माता काय म्हणतात, की हे सगळे पाश आता माझे सगळे तोडून टाका, हे स्नेहाची बंधनं, आणि तुम्ही काय करा, म्हणजे की मला ह्या सगळ्या म्हणजे बंधनातून एक प्रकारे मुक्त करा, म्हणजे ह्या भौतिक बंधनातून, असं प्रार्थना करतात कुंती माता. काय तर भक्ताला काय हवं असतं, फक्त भगवानांचा संग हवा असता, भगवानांची सेवा हवं असते, भगवानांचं प्रेम हवं असतं. मग असंच कुंती मातांना वाटतंय. मग अशाच पद्धतीनं आपण बोध घ्यायचा प्रयत्न करायचा ह्या शुद्ध भक्तांच्या प्रार्थनेच्या माध्यमातून, की आपल्याला जेव्हा अशा अडचणी येतात भौतिक जीवनामध्ये, आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपले स्वजन आपतेष्ट हे आपले स्नेहाच्या बंधनामध्ये आपल्याला बांधून भगवत सेवेपासून दूर करायचा प्रयत्न करतात. म्हणजे कोणी जाणून बुजून नाही करत, पण आपल्याला ते मोहग्रस्त असतात सगळे भौतिक विचारांनी असे असतात, किंवा इंद्रिय तृप्तीच्या विचाराने ते मोहग्रस्त बनलेले असतात, कारण ते भगवंताशी असलेलं नातं त्यांनी जाणलेलं नसतं. पण आपल्याला भगवंताशी असलेलं नातं समजलेलं असतं. पण अशा अडथळ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे म्हणजे अशा पद्धतीने भगवत सेवेपासून दूर राहावं लागतं, भगवंतापासून दूर राहण्याचे प्रसंग येतात. मग तेव्हा आपण काय केलं पाहिजे, दृढतेनं ह्या काय केलं पाहिजे, भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित केलं नाही. अडथळे आपल्याला येणार, दुःखालय मग शाश्वतम आहे भौतिक जगतमध्ये, पण आपण इथं स्वतःला समर्पित भावाने भगवत सेवेमध्ये काय केलं पाहिजे, अर्पिलं पाहिजे. आणि हेच दृढ व्रत आपण घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या स्नेहाच्या ज्या अशा दृढ ग्रंथी आहेत त्या काय व्हाव्यात, नष्ट व्हाव्यात कौटुंबिक ग्रंथी, याची भगवंतांना प्रार्थना करून त्यावेळेला आपण सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग अशा पद्धतीने कुंती मातेने सेवा करायचा प्रयत्न केला पहा, की कशा प्रार्थना करतात त्या पहा. मग अशा भक्तांच्या प्रार्थना ज्या असतात त्या आपल्याला काय करतात, अशा भगवत सेवेमध्ये आपण दृढ कसे राहू, भगवंतांच्या पर्यंत जाण्याचा आपला मार्ग जो आहे, तर तो त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आहे. मग तो कसा मोकळा होईल आपल्याला, तर हा मार्ग आपल्याला खुला करून देत असतात स्वतःच्या प्रार्थनेद्वारे पहा. म्हणजे स्वतःसाठी तर त्यांनी आपला मार्ग खुला करण्याची प्रार्थना केलीच, पण आपल्यासारख्या भक्तांना त्यांच्या असा ह्या आदर्श वर्तनातून हा बोध घ्यायचा, हे शिकायचं, की अशा पद्धतीनं आपल्याला आपले जे प्रेमपाश आहेत ते तोडून टाकून भगवंतांच्या पर्यंत जाण्याचा मार्ग कसा मोकळा करता येईल आपल्याला भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे. तर हे आपण कुंती मातेच्या ह्या प्रार्थनेतून शिकायचं पहा, आणि तसे प्रयत्न आपण करायचे भगवत सेवेमध्ये राहण्याचे. आता पुढे जाऊ आपण. हा ते श्लोक वाचा. हरे कृष्ण. त्वयि मेनन्यविषया मतिर्मधुपते सकृत मति रतिमुद्वहता द्वन्द्वा
गंगे वो दामोदन्विती वती हरे कृष्ण सॉरी. आता कुंती माता काय म्हणतात, हे मधुपती. म्हणजे की आता इथे त्यांना पहा की काय म्हणतात कुंती माता, तर हे मधुपती. म्हणजे असे जे आहेत हा, म्हणजे जे माधुर्य नियुक्त असे आहेत, तर असे तर असे जे आहेत ते मधुपती, म्हणजे असे जे भगवान आहेत. आणि दुसरं गोष्ट काय की ज्याप्रमाणे गंगा जी आहे ती कोणत्याही अडथळ्याविना सागराकडे अखंडपणे वाहत असते. म्हणजे काय, गंगा नदी जी आहे तर ती निरंतर सागराकडे वाहते. मग तसं माझं लक्ष दुसरीकडे न लागता अखंडपणे तुमच्या ठाई स्थिर राहावं. तर गंगा ही गोलोक वृंदावनातून आली, म्हणजे आपल्या आध्यात्मिक जगतातून आली आहे पहा. मग ती कशी आहे, अखंड समुद्राकडे वाहते. म्हणजे आता आपण भगवद्गीतेमध्ये अभ्यासले 10व्या अध्यायामध्ये मधले मोठ्या जलाशयामधला सागर म्हणजे समुद्र म्हणजे भगवान यांचं रूप आहे. मग ती गंगा नदी आहे तर ती कोणाकडे वाहते, त्यामुळे सागराकडे वाहते. मग सागर म्हणजे कोण आहे, भगवान आहेत. मग भगवान यांच्याकडे अखंडपणे वाहत असते. मग गंगा नदी जी आहे तर तिचं पाणी जे आहे तर ते कसा नाद असतो तिचा, तर गंगा नदी सतत भगवान श्रीकृष्णांचं स्मरण जप करत असते. म्हणजे पाण्याचा जो खळखळाट आहे तर तो म्हणजे काय आहे, भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र महामंत्राचा जप आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं स्मरण आहे पहा. म्हणजे गंगा नदी जी आहे ती वाहते, वाहताना ती कशी, तर भगवान श्रीकृष्णांच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून जाते. त्यांच्या नामाचं स्मरण जप करत जाते. म्हणजे जो पाण्यातून नाद उमटतो तो श्रीकृष्णांना म्हणजे आळवणारा असतो पहा, श्रीकृष्णांची आठवण करून देणारा असतो पहा. म्हणजे आता इथं आपण उदाहरणार्थ आपण इथे समजून घेऊया की आपले जे इस्कॉनचे प्रमुख आपले जे आहेत जागतिक स्तरावरचे दादानाथ स्वामी महाराज, तर त्यांच्या चरित्रामध्ये फार सुंदर उल्लेख आहे की त्यांना गंगा नदीच्या किनारी असे एकदा ते म्हणजे तिथून असे जात होते आणि त्यावेळेला त्या नदीच्या पाण्यातून हा नाद उत्पन्न झाला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा नाद त्यांना म्हणजे त्यांना जो महामंत्र मिळाला तो गंगा नदीच्या पाण्यातून मिळाला पहा. त्यांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे. म्हणजे काय की गंगा नदीचं जे पाणी आहे ते जे आहे म्हणजे जे पाणी म्हणजेच काय, गंगा नदीची जी वाहणी आहे त्या माध्यमातून तर ती जी आहे ते तिच्या मुखातून काय येतं, भगवान यांचं नाव येतं पहा. अशा पद्धतीने ती त्यांचं नित्य स्मरण करत कुठे जात असते की जिथे भगवान आहेत, भगवान प्रत्यक्ष आहेत म्हणजे समुद्राच्या रूपात, तर तिकडे जात असते आणि अखंडपणे वाहते, निरंतर वाहते. तर तसं अखंड निरंतर माझं लक्ष फक्त भगवान यांच्या ठाई स्थिर राहावं असं कुंती माता प्रार्थना करते पहा. म्हणजे जेव्हा भगवान यांच्या प्रेममय सेवेमध्ये पूर्णपणे एखादा भक्त आपलं लक्ष केंद्रित करतो तर तीच त्या भक्ताच्या जीवनातली पूर्ण अवस्था आहे. म्हणजे ह्याची सगळी बंधनं आपण तोडतो आणि इतरांवर प्रेम करणं थांबवतो पहा. आपलं कसं होतं, आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे, आपल्या मुलाबाळांवर प्रेम आहे, आपल्या शेती संपत्तीवर प्रेम आहे. म्हणजे ही उदाहरणं देते हा मी, टीका करणे हा भाग. आपलं सगळ्या गोष्टींवर प्रेम आहे असं भौतिकतेतल्या. पण भक्ताला फक्त कृष्णाविषयीच प्रेम असतं का, म्हणजे तो काय करतो भक्त, अशा सगळ्या गोष्टीतल्या भौतिक आणि पारिवारिक आसक्ती असतात तर ते सगळे त्यागतो. आणि तो या सगळ्या गोष्टीवर प्रेम करणं थांबवतो आणि मग तो कोणावर प्रेम करतो, फक्त श्रीकृष्णावर. बरं का, म्हणजे काय की याचा अर्थ असं नाही की बंधनं तोडणं म्हणजे प्रेम करायचं पूर्णतः थांबतं. म्हणजे काय की प्रेम ही करतो पण तिथं दृष्टी बदलते, ती आध्यात्मिक येते. म्हणजे कोणताही प्राणी असतो त्याला इतरांविषयी प्रेमाची भावना असलीच पाहिजे किंवा ती येते, हे जीवनाचं लक्षण आहे. म्हणजे प्रेम करणं हे आपल्या जीवनाचं लक्षण आहे. इच्छा, क्रोध, लोभ, प्रेमाची भावना ही जीवनाची लक्षणं आपल्याला काही नाहीशी नाही करता येणार, पण आपण विषयात परिवर्तन करू शकतो. म्हणजे आपली दृष्टी कशी भौतिक आहे ती आपण आध्यात्मिक बनवू शकतो. म्हणजे इच्छा निर्भीज करणं आपल्याला शक्य नाही. पण भगवान जे आहेत तर त्यांच्या प्रेममय भक्तीमध्ये आपण काय करतो, तर इंद्रिय तृप्तीच्या इच्छेच्या ठिकाणी आपण भगवान यांची सेवेचे प्रयत्न करतो. म्हणजे ती म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे, भौतिक इच्छा, ती भक्तीमध्ये आपण काय करतो, प्रेममय भक्तिमय सेवा म्हणजे ती बदलतो आध्यात्मिक इच्छेमध्ये. म्हणजे भगवान यांच्या चरणी आपण इंद्रिय काय करतो, रममाण करतो, त्यांच्या सेवेमध्ये गुंतवतो. कुटुंब, समाज, देश इत्यादी विषयीचं प्रेम म्हणजे काय, वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीची ती वेगवेगळी स्वरूप आहे. पण अशी इच्छा जेव्हा भगवान यांच्या संतुष्टीसाठी करतो त्याला म्हणायचं प्रेममय सेवा. प्रेममय सेवेचा अर्थ लक्षात आला का सगळ्यांना? भगवान यांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण करतो ना जी इच्छा, जी सेवा, तर ती म्हणजे प्रेममय सेवा. पण तो जोपर्यंत आपल्याला भौतिक दृष्टी असते तोपर्यंत आपण प्रेम करतो सगळ्या प्राणी मात्रामध्ये, पण आपण तिथे भगवंतांना नाही पाहत, परमात्म्याला नाही पाहत, भगवान श्रीकृष्णांना. मग आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे आपण ह्या सगळ्या लोकांच्यावर म्हणजे प्रेम नाही करायचं असं नाही, आपण गृहस्थाश्रमात आहोत. मग आता आपण
आपले जे यजमान आहेत, पती आहेत, आपले मुलं बाळ आहेत, आपले श्वशुर आहेत, मग ह्या सगळ्यांना आपण मध्ये म्हणजे श्रीकृष्णांना पाहिलं. मग आपण जेवायला वाढतो आहोत सगळ्यांना. मग इथे मी श्रीकृष्णांना जेवायला वाढते. आपले गुरु चाललेले आहेत, त्या म्हणजे गुरु आणि श्रीकृष्ण अभिन्न आहेत. मग गुरूंच्या माध्यमातून म्हणजे गुरु म्हणजे गुरु समान म्हणजे जे आहेत आपल्याला असे ज्येष्ठ जे आहेत, मग तिथे आपण म्हणजे जे आहेत तर ते श्रीकृष्ण हेच आपले चैत्य गुरु असतात परमात्मा स्वरूपात. मग शिक्षा गुरु म्हणजे कोण? श्रीकृष्णांचंच रूप असतं. मग आपले इथे गुरुच उपस्थित आहेत. मग मी त्यांनाच जेवायला वाटते. ज्येष्ठांच्या माध्यमातून आपण भाव ठेवला म्हणजे गुरु आणि कृष्ण अभिन्न आहेत. किंवा कृष्ण आहेत हृदयामध्ये प्रत्येकाच्या उपस्थित परमात्मा. मग आपण पतींमध्ये कृष्णांना पाहिलं, आपल्या मुलाबाळांमध्ये कृष्णांना पाहिलं, कृष्णांचं किशोर रूप पाहिलं, म्हणजे कृष्णांचं बाल रूप पाहिलं. म्हणजे आपण कृष्ण तिथे आहेतच ना प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित. मग आपली अध्यात्म म्हणजे आपली भौतिक दृष्टी बदलून आध्यात्मिक दृष्टी होते. पण प्रेम आपण करतोच, आपण प्रेम नाही थांबवत. म्हणजे काय की आपण इच्छा नाही निर्मित करू शकणार, पण आपण इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे त्या ठिकाणी म्हणजे यांची भगवान यांच्या सेवेची इच्छा आहे, तर ती निर्माण करतो. म्हणजे दृष्टी बदलते आपली, म्हणजे आपला दृष्टिकोन बदलतो, आचरण बदलतं. त्यामुळे मग कुटुंब, समाज, देश इत्यादी विषयीचं प्रेम म्हणजे इंद्रिय तृप्तीच झाली. त्याचे वेगवेगळे स्वरूप झाले फक्त हे. हम्म. मग आता ही इच्छा आहे तर ही बदलून आपण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण करतो, म्हणजे ही इच्छा व्यक्त करतो, तर त्यावेळेला काय होतं? ती प्रेममय सेवा होते. म्हणजे प्रत्येक सेवा आपण कृष्णांच्या संतुष्टीसाठी करायचा विचार करायला लागतो, तेव्हा ती प्रेममय सेवा होते. म्हणजे ह्याच कुटुंबात राहून, ह्याच समाजामध्ये राहून, ह्याच देशामध्ये राहून आपण भगवत सेवेचे विचार करायला लागतो, भगवान यांच्या संतुष्टीसाठी विचार करायला लागतो, तेव्हा ती प्रेममय सेवा होते. अन्यथा ते काय होतं? इंद्रिय तृप्तीचं कर्म होतं. आता आपण आधुनिक समाजामध्ये बघतो, समाजसेवा, देशाची सेवा, कुटुंबाची सेवा, राष्ट्राची सेवा, हे सगळं लोक करतात. तर हे काय आहे? हे सगळं त्यांच्या काय आहेत? इंद्रिय तृप्तीच आहेत एक प्रकारे केलेल्या. आणि ते भासवतात असे की मी समाजाची, देशाची सेवा करतोय, कुटुंबाचं पालन पोषण करतोय, पण ह्या सगळ्या इंद्रिय तृप्तीच आहे. त्यातून त्यांना आसक्तीच असतात की मी नेता म्हणून मला सन्मान मिळावा, मी सेवक म्हणून सन्मान मिळावा, मान मिळावा, माझी वाहवा व्हावी, म्हणजे हे सगळं इंद्रिय तृप्तीच आहे. आणि मी कशा पद्धतीनं अशा सेवा करतोय असं म्हणजे अशा पद्धतीनं ते म्हणजे हा आनंद घेऊन इंद्रिय तृप्तीच करत असतो तो व्यक्ती. मग जेव्हा आपली ही इच्छा भगवान यांच्या म्हणजे सेवेसाठी आपण समर्पित करतो, म्हणजे ही जी भौतिक इच्छा आहे ती आपण काय करतो? भगवान यांच्या म्हणजे संतुष्टीसाठी आपण एखादी गोष्ट करतो. म्हणजे जसं अर्जुनाने युद्ध लढलं, तर त्यावेळेला मग ती काय होते? प्रेममय सेवा होते पहा. अन्यथा काय होईल? आपण अशी कुटुंब, समाज, देश यासाठी सेवा करू आणि ते प्रेम दाखवू, पण ती इंद्रिय तृप्तीच होईल. तर भगवद्गीतेत पण आपण पाहिलं की अर्जुन सगळ्या बंधूविरुद्ध लढला, आपल्या नात्यातल्या मंडळींविरुद्ध तो लढायला इच्छुक नव्हता. मग स्वतःच्या इच्छांची पूर्ती करण्यासाठीच हे सगळं होतं ना त्याचं. मग जेव्हा भगवान यांनी गीतेच्या रूपातला संदेश त्याला दिला, तर तेव्हा निर्णय बदलून त्यांनी भगवान यांची सेवा करायचा निर्णय घेतला. मग असं केल्यामुळे काय झालं? तो भगवान यांचा प्रसिद्ध भक्त झाला. म्हणजे सगळ्या शास्त्रातून म्हणजे हे घोषित करण्यात आलं की अर्जुनाने भगवान यांची सख्यत्वाने भक्ती करून आध्यात्मिक सिद्धी प्राप्त केली होती. मैत्री होती, अर्जुन होता, श्रीकृष्ण होते, परंतु भक्तीमुळे अर्जुनानं स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व निर्माण केलं पहा. म्हणजे ही जी भक्ती आहे आणि भक्तिमय प्रेममय सेवा आहे, तर ह्यामुळे अर्जुन प्रसिद्ध भक्त बनला पहा. म्हणजे योजना भगवान त्यांचीच होती, सगळं भगवानच करत असतात, निमित्त मात्र अर्जुन झाले. पण अशा पद्धतीनं आपल्या भक्तांना मोठे करणारे भगवान असतात पहा. भक्तवत्सल म्हटलं जातं, म्हणजे असे भगवान असतात की ते आपल्या भक्तांना काय करतात? तर त्यांचा म्हणजे त्यांची जी इच्छा असते तर त्यानुसार त्यांना म्हणजे भगवान जे आहेत तर भक्तांच्या योजना असतात किंवा भक्तांच्या इच्छा असतात, तर त्याच भगवान यांच्या इच्छा असतात, त्याच योजना असतात. आणि ते जाणतात अंतर्यामी असल्यामुळे ते काय करतात पहा, अशा पद्धतीने आपल्या भक्तांना मोठं करतात, त्यांना प्रसिद्ध करतात. की याचं उदाहरण म्हणजे अर्जुन आहेत पहा. म्हणजेच काय की कुंतीच्या प्रार्थनेत म्हणजे त्याच श्रेणीच्या म्हणजे कार्यातलं परिवर्तन, म्हणजे असं सगळं त्या सूचित करतात पहा. म्हणजे श्रीमती कुंती राणी या कोणत्याही अडथळ्याविना भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची इच्छा बाळगतात. मग तीच त्यांची जी प्रार्थना होती ना, तर हेच म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखाद्या अनन्य भक्ताचं ध्येय असावं. अनन्य म्हणजे मनात कुठलीही शंका किंतु परंतु न बाळगता भगवान याची सेवा मी कशी करू शकेल. मग अनन्य भक्ती हेच आपल्या जीवनाचं ध्येय पाहिजे, किंवा अशी कुठलीही शंका मनात किंतु परंतु न बाळगता भगवान यांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेमने सेवा कशी करेल. म्हणजे आपल्या म्हणजे
सामान्यपणे आपलं लक्ष भगवान यांच्या योजनेत न बसणाऱ्या अशा सगळ्या अनिश्वर गोष्टींची सेवा करण्याकडे लागलेलं असतं. म्हणजे सगळ्या भौतिक इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी करण्याकडे लागलेलं असतं. म्हणजे संपूर्ण कार्यक्रमच काय असतो, तर तो आपला भौतिक इंद्रिय तृप्तीचा असतो. पण जेव्हा हा सगळा कार्यक्रम भगवान यांच्या भक्तीमध्ये रूपांतरित होतो, तर भक्तीसाठी इंद्रियांची शुद्धी केली जाते. तेव्हा या भक्तीला शुद्ध स्वरूपाची अनन्य भक्ती म्हणजे भक्तीमध्ये जेव्हा हा कार्यक्रम परिवर्तित होतो, तेव्हा प्रत्येक इंद्रिय भगवान यांच्या सेवेमध्ये आपण लावतो. त्यांच्या सेवेमध्ये प्रत्येक इंद्रियाला गुंतवून ठेवतो. मग अशी जी इंद्रिय सेवा करत असतात भगवान यांची, तर त्यामध्ये शुद्ध होतात. जसं अमरीश महाराजांनी केली, भगवान यांची प्रत्येक इंद्रियांनी सेवा केली, नवविधा भक्ती केली. मग ह्या भक्तीला शुद्ध स्वरूपाची म्हणजे अनन्य भक्ती म्हणायचं. म्हणजे श्रीमती कुंती देवी अशा पूर्णत्वाची लालसा करतात, प्रार्थना करतात. म्हणजे काय की अशी अनन्य भक्ती मला करता यावी अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे आपल्याला लौल्यम असावं, लालसा असावी, पण कशाविषयी, तर आध्यात्मिक गोष्टीविषयी असावी, भौतिक गोष्टीविषयी नसावी, किंवा आध्यात्मिक पूर्णत्वासाठी लालसा असावी. पहा, हे कुंतीमातांच्या प्रार्थनातून आपण शिकलो. म्हणजे पांडव आणि वृष्णी यांच्याविषयी तिला स्नेह होता, पण तो भक्तीच्या म्हणजे असणारा तिचा जो स्नेह आहे तो भक्तीच्या कक्षेबाहेर नाही, म्हणजे नाहीये. कारण भक्ताची सेवा आणि भगवंतांची सेवा ह्या काही वेगळ्या नाहीयेत. म्हणजे कधी कधी भक्ताची सेवा जी आहे त्या भगवान यांच्या प्रत्यक्ष सेवेहून श्रेष्ठ स्वरूपाची मानली जाते. म्हणजे कुंती देवींची पांडव वृष्णी यांच्यावरचं प्रेम जे आहे ते कौटुंबिक नात्यावर, भौतिक नात्यावर आधारित होतं. मग भौतिक बंधनातून हा निर्माण झालेला स्नेहबंध कसा आहे, माईक आहे. म्हणजे काय, मायेमधला आहे. म्हणजे शरीर आणि मनाशी असलेलं नाते बहिरंग शक्तीच्या प्रभावाने म्हणजे मायाशक्तीमुळे निर्माण होतं. पण परमात्म्याशी असलेला आत्म्याचा संबंध कसा आहे, आपला वास्तविक संबंध आहे तो भगवान यांच्या अंतरंग शक्तीमुळे निर्माण होतो की नाही, म्हणजे जी आध्यात्मिक शक्ती म्हणतो. आणि म्हणून कोणती देवी पारिवारिक संबंध आहेत ते तोडायची इच्छा करतात. याचा अर्थ असा की शारीरिक संबंध तोडू इच्छित होते. असा संबंध भौतिक बंधनाला कारणीभूत ठरतो. आणि मग आत्म्याचा संबंध म्हणजे काय, मुक्तीचं कारण. म्हणजे जेव्हा आत्म्यातलं नातं हे परमात्माच्या माध्यमाने जोडलं जातं, तर त्यावेळेला ते कसं म्हणतं, पूर्णतः आध्यात्मिक बनतं. म्हणजे काय की अंधारात पाहणं हे पाहणं नाहीये, पण सूर्यप्रकाशात पाहणं म्हणजे सूर्याला पाहणं आणि सगळं काही पाहणं आहे. तसं अंधारात म्हणजे कधीच शक्य होणार नाही. म्हणजे हे सगळं पाहणं. आणि म्हणजेच काय की अंधारात पाहणं म्हणजे काय, याचा अर्थ की आपण भौतिक प्रकृती रूपी ह्या अंधकारामध्ये म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनामध्ये बांधलेले आहेत. मग इथे आपण भगवान यांना अशा भौतिक इंद्रियांनी की जी मर्यादित आहेत, सीमित आहेत, तर त्यांची पराकाष्ठा करून आपण पाहू नाही शकणार. या भौतिक इंद्रियांच्या मर्यादा आहेत. म्हणजे अंधारात पाहिल्यासारखं होईल. मग अंधारात पाहणं हे पाहणं नाही होणार. मग आपण सूर्यप्रकाशात पाहायचं म्हणजे काय, भगवान यांच्याशी असलेला आपला संबंध जागृत करायचा. ज्याचं विस्मरण झालं आणि तो संबंध समजून घेऊन आपण तो संबंध आहे तो प्रस्थापित करायचा प्रयत्न म्हणजे काय, सूर्याला पाहणं आणि सूर्याच्या माध्यमातून, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सगळं काही पाहण्याची दृष्टी म्हणजे काय, आध्यात्मिक दृष्टी येणं. म्हणजे भगवान यांच्याशी असलेलं आपलं नातं, आपण त्यांचे दास आहोत, भगवान स्वामी आहेत. आणि मग ते जे नातं आहे आपण त्यांचे अंश आहोत. तर हे जे आहे, तर हे जे नातं आहे तर ते दृढ करणं, त्याचं विस्मरण झालेल्या नात्याचं पुन्हा जागृती करणं, हो की नाही, पुनर्जीवन करणं म्हणजे कृष्ण भावनेमध्ये आपण काय होणं, अग्रेसर होणं. आणि मग यासाठी नवविधा भक्ती, भक्तिमय प्रेममय सेवा ही सगळे आपण करतो. म्हणजे काय, सूर्यप्रकाशात प्रत्यक्ष आपण पाहतो, म्हणजे सूर्याला सुद्धा पाहतो, म्हणजे प्रकाशामध्ये, आणि सगळंच पाहतो. म्हणजेच काय, आध्यात्मिक दृष्टीनं सगळं पाहणं. प्रत्येक जीवाच्या अंतरात परमेश्वर आहेत, भगवान आहेत परमात्मा रूपात, ते पाहतो प्रत्येक योनी शरीरामध्ये. आणि त्याचबरोबर प्रत्येक जीव जो आहे तो भगवान यांचा अंश आहे जीवात्मक. बघ, आपल्यासारखाच तो समान स्तरावर अंश आहे. आपले सगळे सुपुत्र ह्या स्तरावर पाहणं याला म्हणायचं सर्व काही पाहणं. मग ही काय आहे, आध्यात्मिक दृष्टी आहे. म्हणजेच आध्यात्मिक स्तरावर आपण उन्नत होणं. मग हाच भगवत भक्तीचा मार्ग आहे. मग असा अंधारात जमेल का, म्हणजे या भौतिक प्रकृती म्हणजे अंधकार आहे, 3 गुणांनी ती युक्त असते. मग अंधकारातून आपण प्रकाशाकडे म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय हे म्हटलं, याचा अर्थ फार मोठा अर्थ आहे. तर हा म्हणजे काय, भगवत भक्तीचा मार्ग आहे. म्हणजे भौतिक प्रकृती तमस रूपी जो अंधकार आहे, तर ह्या 3 गुणांच्या माध्यमातून, तर तिथून ज्योतिर्गमय, ज्योती म्हणजे काय, भगवत प्रकाश, हो की नाही, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश जो आहे तर तिकडे जाणं. मग हाच भगवत भक्तीचा मार्ग आहे. भगवान यांच्याशी असलेलं आपलं जे नातं आहे ते समजून घेणं, ते दिव्य ज्ञान प्राप्त करणं आणि भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवान यांच्या धामाची प्राप्ती करणं, भगवान यांच्या कृपेस पात्र होणं, हाच भगवत भक्तीचा मार्ग आहे. मग तर पुढे जाऊ आपण. हा भाग इथं समजून घेतला. हा बदल. हरे कृष्णा.
त्वयि मे माताजी पुढचा नन्यविषय. माताजी 43 श्लोक 43 ओके, हा हा झाला आपला. हा. श्रीकृष्ण कृष्ण सखी वृष्ण भावनिधृ राजन्य वंशदः नाना पवर्ग वीर्य गोविंद गोद्विज सुरारति हरावतार योगेश्वराखिल गुरो भगवन नमस्ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माता इथे काय म्हणतात कुंती माता, श्रीकृष्ण कृष्ण सख म्हणजे हे श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या सख्या, हे वृष्णी कुलप्रमुखा, पृथ्वीवर त्रास उत्पन्न करणाऱ्या राजवंशाचं तुम्ही निर्दालन करता. म्हणजे काय राजवंशाचे म्हणजे जे क्रूर राजे आहेत, असुरी राजे आहेत, त्यांना काय केलं तुम्ही, असे राजवंशाचे राजे म्हणजे कंसाचं त्यांनी काय केलं, कंसाला नष्ट केलं. अशा असुरी प्रवृत्तीचे जे लोक होते, कौरव होते, ह्यांना काय केलं तर त्यांनी नष्ट केलं, निर्दालन केलं तुम्ही त्यांचं. सामर्थ्य कसं आहे, अविनाशी आहे. म्हणजे असे भगवान जे आहेत ते अविनाशी सामर्थ्याने युक्त आहेत. म्हणजे असं त्यांचं नष्ट न होणारं सामर्थ्य आहे. दिव्य धामाचे अधिपती आहेत भगवान हे. भगवान हे गोवंश तसंच भक्त ब्राह्मण यांचे कष्ट निवारण्यासाठी या पृथ्वी तलावर अवतरित होतात पहा भगवान. आणि भगवान हे अखिल विश्वाचे कसे आहेत, उपदेशक आहेत. भगवान यांच्या वाणीतून श्रीमुखातून आलेल्या आज्ञा उपदेश म्हणजे काय, आपल्यासाठी ही धर्मतत्व आहेत. म्हणजेच काय की भगवान या सगळ्या अखिल विश्वाचे उपदेशक आहेत पहा. म्हणजे अशा पद्धतीने ही धर्मतत्व आहेत त्यांचे जे उपदेश म्हणजे मग त्याचंच आपण पालन करतो की नाही, धर्मसंमत शास्त्रसंमत आचरण करतो. मग तुम्ही सगळ्या ऐश्वर्याने पूर्ण असे भगवान आहात, मी तुम्हाला सादर नमस्कार करते असं कुंती माता म्हणते. म्हणजे कुंती देवी भगवान यांचं सारांश रूपाने वर्णन करते पहा. सर्वशक्तिमान भगवंतांचं नित्य असं दिव्य धाम आहे, तिथे सुरभी गायींचं पालन भगवान करतात. तिथे शेकडो सहस्त्र सौभाग्य देवता लक्ष्मी त्यांची सेवा करतात पहा. म्हणजे ही राधाराणींची विस्तार रूपच आहेत पहा लक्ष्मी. तर ते या भौतिक जगतात आपल्या भक्तांचा उद्धार करायला, ज्यांच्यावर शासनाचा भार असून उत्तरदायित्व पार न पाडता केवळ त्रास उत्पन्न करणारे राजकीय पक्ष राजे अशा स्वरूपातली जी तत्व आहेत त्यांचा नाश करण्यासाठी ते अवतरित होतात पहा. म्हणजे मग हे विश्वाची उत्पत्ती पालन संहार करणारे सगळे कोण आहेत, भगवान आहेत. अशा सगळ्या सामर्थ्यांनी परिपूर्ण, तर त्यांची शक्ती कधी नष्ट नाही होत. मग गाय ब्राह्मण भक्त त्यांच्यावर भगवान यांचं विशेष लक्ष असतं. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण वर्णाचे लोक, ते भगवंतांची काय करतात, आराधना करतात. मग या सगळ्यावर त्यांचं विशेष लक्ष असतं आपल्या भक्तांवर. ते भक्तांमध्ये प्रेमाचं आदान प्रदान करतात, त्यांच्या सांत्वनासाठी येतात. म्हणजे गाय सुद्धा काय म्हणजे गायीमधली सुरभी म्हणजे भगवान स्वतः आहेत पहा, त्यांचा अवतार आहे. मग या सगळ्यावर भगवान यांचं विशेष लक्ष असतं, कारण ते सगळ्या प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी येत असतात. असे भगवान आहेत. भगवान कधी पक्षपात करत नाही, सगळ्या प्राणी मात्रांचं ते सारखं प्रेम करतात, कारण सगळ्यांचे ते पिता आहे. मग अशा पद्धतीनं भगवान यांची स्तुती करते कुंती माता आणि ती प्रार्थना करते की म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मी तुम्हाला सादर नमस्कार करते. म्हणजे काय की आपले भौतिक बंधन आहेत तर ही सगळी नष्ट होऊ देत असे भौतिक बंधनाच्या दृढ ग्रंथी. आणि असे जे भगवान आहेत की सर्व ऐश्वर्यमान आहेत, सगळ्या विश्वाचे उपदेशक असे भगवान आहेत. म्हणजे त्यांचे वाणीतून वेद आले. मग हे जे वेद आहेत ते काय करतात आपल्याला, तर आपल्याला शास्त्रसंमत आचरण करायला शिकवतात. ते म्हणजे धर्म तत्व आहेत त्यांच्या मुखातून आलेले. मग अशा पद्धतीने आपल्यासाठी ते उपदेशक म्हणून पण आहेत सगळ्या विश्वासाठी. आणि मग अशा ऐश्वर्यपूर्ण जे भगवान आहेत तर त्यांना कुंती माता काय करते, सादर नमस्कार करते पहा आणि त्यांच्या चरणी लीन होते. म्हणजे अशा भक्ताचा जो भाव असतो तर त्यातून आपण शिकावं की कशा पद्धतीने भगवानांना शरण जावं, कशा पद्धतीनं प्रार्थना करावी आणि कशा पद्धतीनं भगवान जे आहे तर त्यांच्या जवळ आपलं मागणं मागावं. म्हणजे पहा त्यांनी मागणं काय मागितलं, आपलं इच्छा काय व्यक्त केली की माझे स्नेहबंध किंवा हे पाश तोडून टाका. तर कुंती मातेंच्या ह्या सगळ्या स्तुतीतून आपण हे शिकावं. किंवा कुंती मातांनी म्हणजे तुम्ही जेव्हा निघून जाल तेव्हा यदुकुळ आणि पांडव जे आहेत तर ही सगळी नष्ट होतील अशी प्रार्थना केली. त्यामागे हा भाव होता त्यांचा की जसं गोपी भाव होता, गोपींचा भाव होता की सगळं काही म्हणजे कालियापासून तुम्ही आम्हाला वाचवलं, वेगवेगळ्या राक्षसांपासून असुरांपासून वाचवलं. मग तिथे जिथे काही आहे तिथे प्रत्येक क्षणी तुम्ही होतात आमच्यासाठी. आणि मग म्हणजे जी होती लीला तर त्या रासरात्रीमध्ये तुम्ही अचानक आम्हाला सोडून निघून गेलात. मग म्हणजे काय की त्यावेळेला अचानक श्रीकृष्ण तिथून गायब झाले. म्हणजे असं तर मग त्यावेळेला त्या सगळ्या विरहामध्ये होत्या आणि का बरं आम्हाला सोडून गेलात असे. म्हणजे मग हे सगळं करून आम्हाला का वाचवलं तुम्ही. मग तेव्हाच आम्ही
मरून गेलो असतो तर चाललं असतं, असा त्यांचा विरह भाव होता, अशी त्यांची आर्तता होती. म्हणजे हीच आर्तता जेव्हा कुंती माता जे आहेत तर ते श्रीकृष्ण त्यांना आता म्हणजे हस्तिनापुरातून सोडून निघाले, तर त्यावेळेला त्या प्रार्थना करतात, स्तुती करतात अशा माध्यमातून ही कुंती मातेची प्रार्थना की का बरं म्हणजे इतकं तुम्ही हे सगळं त्या कुंती मातांनी जे काही वर्णन केलं, म्हणजे ह्या सगळ्या लाक्षागृहातून पांडवांना वाचवलं, लाक्षागृह जाळलं तेव्हा, मग त्यानंतर भीमाला विषप्रयोग झाला तेव्हा वाचवलं, युद्धामध्ये रक्षण केलं, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक द्रौपदीला वस्त्र पुरवलं, प्रत्येक ठिकाणी तुम्ही आमच्यासाठी संरक्षण करण्यात धावून आलात, प्रत्येक ठिकाणी आमच्यासाठी होतात. मग हाच तिचा कुंती मातेचा भाव आहे, की म्हणजे विरह भाव आहे, किंवा ते त्यांच्या मनातलं भक्त म्हणून प्रेम आहे, जसा गोपींचा भाव होता. म्हणजे ह्या सगळ्यासाठी तुम्ही होतात, आमच्यासाठी संरक्षणासाठी. मग का बरं तेव्हा नाही आम्हाला म्हणजे सोडून गेलात, म्हणजे तेव्हाच सोडून गेला असतात तर. म्हणजे असा भक्ताचं जे प्रेम असतं ना, आपण म्हणू म्हणजे शुद्ध प्रेम असतं, विशुद्ध प्रेम, तर त्या भावापोटी तो असं बोलतो. म्हणजे ते त्याच्या भावाचं प्रकटीकरण असतं भगवंताने. तेव्हा सगळ्यातून वाचवलं आम्हाला तुम्ही, आमच्यासाठी प्रत्येक क्षणी तुम्ही होतात, म्हणजे एक छत्र म्हणून, असे कृपाळू म्हणून, दयाळू म्हणून. आणि मग का बरं आम्हाला सोडून चालला आहात, असा त्यांचा तो भोळा भाबडा भाव असतो भक्ताचा, की जसा गोपीजनांचा होता. जेव्हा रासक्रीडेतून मध्य रासलीला जेव्हा घडली, त्या मध्यातून भगवान थोड्या क्षणासाठी अंतर्धान पावले, म्हणजे नाहीसे झाले. मग त्यावेळेला गोपीजनांनी जो विरह केला तो म्हणजेच काय गोपी गीत आहे पहा. मग त्या असं म्हणतात का बरं आम्हाला सोडून गेलात. मग तसंच कुंती मातेचा हा भाव आहे, का बरं आम्हाला सोडून चाललात पहा. म्हणजे काय, हे भगवान यांच्या निरंतर सेवेमध्ये जो भक्त असतो ना, तर त्याला भगवान यांचा थोडासा विरोध देखील सहन होत नाही पहा. मग म्हणजे अशीच भावाची स्थिती आपण म्हणजे आपल्या निरंतर प्रयत्नांद्वारे, म्हणजे आपण म्हणतो की आपण जप करतो, मग भगवान हे प्रत्यक्ष आपल्या समोर साक्षात उभे आहेत, असा भाव ठेवून जर आपण जप केला, त्यांच्या चरण कमलांशी मी बसलो आहे आणि भगवान जे आहे तर त्यांचे पवित्र नामाचं उच्चारण करत आहे. भगवान यांच्या अर्चविग्रहांना आपण फूल अर्पण करतो, किंवा आपण वेगवेगळ्या वस्तू अर्पण करतो. मग तेव्हा प्रत्यक्ष ते तिथे उभे आहेत आणि त्यांना आपण त्यांची सेवा करत आहोत गुरूंच्या माध्यमातून. मग त्यावेळेला असा जर भाव आपला असेल तर काय होईल, तर निश्चितच आपण तो आनंद घेऊ. आणि मग त्यामुळे त्यांचा विग्रह आपल्याला सहन नाही होणार. तिथे भगवान प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी आहेत. आणि मग जसं कुंती मातांसाठी प्रत्यक्ष होते गोपीजनांशी, तसे आपल्यासाठी आहेत, आपल्यासाठी अर्चा अवताराच्या स्वरूपात भगवान उपस्थित आहेत. पण आपल्याला ती दृष्टी नाही. आपण त्या भावानी किंवा त्या प्रेमाने भगवान यांना, म्हणजे भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनांनी पाहतच नाही, मोहग्रस्त असतो. पण जेव्हा आपण शुद्ध भक्त बनू, किंवा असे प्रयत्न करू भक्ती मार्गावर शुद्ध आचरणाचे, म्हणजे तर त्यावेळेला काय होईल, आपल्यामध्ये ते भाव आणि प्रेम उपस्थित होईल आणि त्याद्वारे आपल्याला भगवान यांच्याविषयीचं जे प्रेम आहे ते उत्पन्न होईल पहा. किंवा वेगवेगळ्या निसर्गातल्या गोष्टीमध्ये भगवान यांनी आपले ऐश्वर सांगितले की मग कसा उपस्थित आहे. मग त्याद्वारे आपण सूर्याला पाहिलं तर मग सूर्य म्हणजे सूर्याचा प्रकाश म्हणजे भगवान आहे, चंद्राचा प्रकाश म्हणजे भगवान आहे. मग त्यावेळेला आपल्या पाण्याची चव म्हणजे भगवान आहे. जिथं तिथं भगवानाचं उपस्थिती आपल्याला जाणवायला लागेल, त्यांचं उपस्थिती आपण अनुभवायला लागू, तेव्हा ते प्रेम आपल्या हृदयामध्ये उत्पन्न होईल. आणि त्याद्वारे भगवान आपल्याकडे लड्डू गोपाळाच्या माध्यमातून असो किंवा फोटोच्या माध्यमातून असो, भगवान यांच्या उपस्थित असतील आपल्या अल्टरमध्ये, तर निश्चितच त्या प्रेमापोटी आपल्याला लक्षात येईल की जिथे भगवान उपस्थित आहेत तिथे प्रत्यक्ष परिपूर्ण पद्धतीने ते उपस्थित असतात आपल्या सगळ्या बद्ध जीवांकडून सेवा घ्यायला. म्हणजे आपल्या घरातलीच एक व्यक्ती भगवान आहे. हा जो भाव आपल्यामध्ये उत्कट होईल, म्हणून असा होईल, प्रबळ होईल, किंवा आपल्यामध्ये उमटेल ना, किंवा निर्माण होईल ना, तेव्हा ती भक्ताच्या जीवनाची परिपूर्णता, म्हणजे शुद्ध अवस्था येईल. म्हणजे ते भगवत प्रेम, की म्हणजे कृष्ण जेवल्याशिवाय, कृष्णाने खाल्ल्याशिवाय मी कसं ग्रहण करू, हा जो भाव येतो ना, म्हणजे त्यांचं उच्छिष्ट मी ग्रहण करेन. हा कधी, जेव्हा अशी आपल्या हृदयामध्ये अशी भक्ती प्रकटेल, आणि त्या भक्ती तेव्हा ती कधी प्रकटेल, तेव्हा प्रेम प्रकटेल. आणि ते प्रेम कधी येईल, ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने समर्पित होऊन सेवा करायचा प्रयत्न करू. आणि ते आपले कोण आहेत, स्वामी आहेत, पिता आहेत, आणि त्यांच्या विना हे काही शक्य नाही. म्हणजे असं जेव्हा समजेल, म्हणजे जसं कुंती माताने सांगितलं की हे सगळं तुम्ही आमच्यासाठी धावून आलात, केलं, आणि मग आता का बरं आम्हाला सोडून चाललात, असा भाव जेव्हा येईल, म्हणजे असा उत्कटता जेव्हा येईल, मग ती म्हणजे काय आहे, तर भगवान यांच्या विषयीच्या विषयीचं आपलं जे सर्वोच्च प्रेम आहे त्याची ती काय असेल, उच्चावस्था असेल पहा.
आणि हीच काय कृष्ण भावनेची काय आहे तर सर्वोच्च अवस्था आहे. मग हा भाव कुंती मातांचा आहे. आपण ह्या स्तुतीतून शिकलो, समजून घ्यायचा प्रयत्न केला. मग असेच आपल्या जीवनामध्ये भक्तिमय प्रेमाचे सेवेचे प्रयत्न करून आपण अशा भावस्थितीला जेव्हा पोहोचू तेव्हा निश्चितच काय होईल, भगवानांची आपल्यावर कृपा होईल. मग हे भाव आपल्यामध्ये निर्माण कसे होतील यासाठी आपली शुद्धी करायचा प्रयत्न म्हणजे काय, नवविधा भक्ती, हरे कृष्ण महामंत्राचा जप, भगवानांचं उच्चिष्ट ग्रहण करणं म्हणजे प्रसाद ग्रहण करणं, नवविधा भक्तीद्वारे किंवा शास्त्रांचं अध्ययन करणं, भक्तांचा संग करणं, अर्चविग्रहांची सेवा करणं. मग तेव्हा आपला भगवान यांच्याविषयी संबंध आहे, नातं आहे, ते प्रस्थापित होईल काहीतरी. आणि त्याद्वारे आपण त्यांच्या विषयीच्या एका विशिष्ट भावामध्ये, जसं अर्जुन सख्य भावामध्ये होते, अशा भावामध्ये वेगवेगळ्या आपण यशोदामय वात्सल्य भावामध्ये होत्या, राधाराणी गोपीचंद माधुरी भावामध्ये, अशा भावामध्ये येऊन आपण त्यांची सेवा करू शकतो. हे सगळं आपण कुंती मातेच्या प्रार्थनेतून स्तुतीतून शिकलो. त्याच्याविषयी कोणाला काही शंका असतील तर विचारूया, आणि मग त्यानंतर आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा भाग इथपर्यंत आपला आता पूर्ण झाला कुंती मातांचा. आता पुढे भीष्म स्तुती आहे. हरे कृष्ण. भीष्म स्तुती पुढच्या हो ह्याच्यात माताजी करते, तीच करते. आहे. माताजी कॅन हेल्प मी? श्लोकक्रम कुठला आहे? हा 23 पासून आय थिंक सो ना. सांगते एकच मिनिट सांगते. एकच मिनिट. का 32? आय थिंक सो हा 32 आहे. हम्म. 32 ते 42 आहे. आपली संपून जाईल बहुतेक. आता आपण प्रयत्न करूया श्लोक घ्यायचा सगळे. 10 श्लोक आहेत माताजी. माझ्या गेली माताजी 9 आहेत, 8 आहेत माताजी, 8. भीष्माष्टकम असं आहे करून नाव आहे त्याचं. 1.9.32 to 30 सॉरी 42. ठीक आहे, हरकत. एक जो आहे ना माताजी तो हे आहे, काय म्हणतात, प्रार्थना लेखस्मर. हा, ते फलश्रुती आहे. हा, फलश्रुती, तेच शेवटच्या प्रार्थना. येस, हो हेच आहे माताजी. हा 42 पर्यंतच. येस. हा तेच. श्री भीष्म उवाच इति मतिरुपकल्पिता तृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि स्वसुखम् उपगते क्वचित् विहर्तुम् प्रकृतिम् उपेयुषि यद्भव प्रवाहः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. एकच मिनिट आहे माताजी. तर आता भीष्मदेव काय म्हणतात, भीष्म उवाच म्हणजे भीष्मदेव काय म्हणतात ते आपण समजून घेणार आहोत. आता भीष्मदेव जे आहेत तर ते आता इथे काय म्हणतात, आतापर्यंत माझे विचार, भावना, इच्छा या विविध विषयात, विविध कर्मात गुंतलेल्या होत्या. त्या आता मला सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरणी लावू द्या. म्हणजे भगवान यांना कशी प्रार्थना करतात की आता ते कसे आहेत की ते जे आहेत तर ते असे बाणांच्या शय्येवर झोपलेले आहेत पहा. आणि मग आता जे भगवान आहेत तर त्यांच्याकडेच ते दृष्टी लावलेली आहे पहा त्यांनी. म्हणजे काय की ते आता युद्धामध्ये काय झालेले आहेत तर लढता लढता म्हणजे जे आहेत तर ते घायाळ होऊन बाणांच्या शय्येवर असे पहुडलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांच्या या प्रार्थना ज्या आहेत भगवान यांच्या विषयीच्या तर त्या आपण आता समजून घेणार आहोत. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांनी ज्या काही प्रार्थना केल्या
म्हणजे भगवान यांचे शुद्ध भक्त आहेत, ते 12 महाजनांपैकी एक आहेत पहा. मग आता जे आहेत जे भीष्मदेव आहेत, तर त्यांना भेटायला स्वर्गातून म्हणजे भूमीवर असे म्हणजे अनेक म्हणजे जे असे पतित झालेले म्हणजे एखादा देव जसे आहेत, तर तसे म्हणजे सगळे म्हणजे जे आहेत तर असे सगळे जे आहेत म्हणजे स्वर्गातून भूमीवर पतित झालेला एखादा देव जसा आहे, तर तसे भीष्मदेव आहेत पहा. आणि मग त्यांना सगळे भेटायला कृष्ण, युधिष्ठिर, त्यांचे म्हणजे सगळे म्हणजे परिवारातले सगळे जण आले होते पहा. त्यांना श्रीकृष्णाने सुद्धा वंदन केलं पहा. म्हणजे आणि मग आता त्यांना भेटायला हे सगळे ऋषी मुनी सुद्धा, देवर्षी, ब्रह्मर्षी सगळे त्या श्रेष्ठ पुरुषाचं भरत राजाच्या कुळातलं दर्शन घ्यायला आले होते पहा. अशा पद्धतीनं म्हणजे इतके ते सत्वगुणी होते. म्हणजे भीष्म जे आहेत तर ते म्हणजे असे थोर होते की त्यांना थोड्याच काळात आता मृत्यू येणार आहे, ते मृत्यूला सामोरे जाणार आहे हे कळल्यावर त्यांच्या दर्शनासाठी सगळे तिथे आले होते पहा. म्हणजे पर्वत मुनी, नारद मुनी, धौम्य ऋषी, साक्षात परमेश्वर अवतार असे मानलेले व्यास जे आहेत म्हणजे शक्तिवेश अवतार, परशुराम, वशिष्ठ म्हणजे सगळे तिथे होते, गौतम, अत्री, कौशिक, म्हणजे काय की असे सगळे ऋषीमुनी तिथे उपस्थित होते. आणि ते जे आहे तर ते आता भीष्म जे आहेत तर त्यांचं दर्शन घ्यायला आले होते. म्हणजे भीष्मदेव जे आहेत तर ते कशा पद्धतीने म्हणजे थोर होते पहा. म्हणजे स्वधर्माचं विवेचन करत असताना जेव्हा सूर्याचं उत्तरायण झालं तेव्हा काय झालं, इच्छा मरणाचं त्यांना वरदान होतं. तर त्यामुळं सूर्याचे उत्तरायण आहे तर त्यावेळेला त्यांनी इच्छा मरणाची जी म्हणजे त्यांची जी इच्छा होते म्हणजे इच्छा मरण ते घेऊ शकत होते, तर त्यांच्या इच्छेप्रमाणे देहाचं विसर्जन करण्याची पात्रता जी आहे तर ती त्यावेळी त्यांनी इच्छिली होती पहा उत्तरायणामध्ये. म्हणजे की ज्यासाठी लाखो वर्ष लागतात योग्यांना वगैरे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे भौतिक वादात म्हणजे जीवनातून अशी भौतिक वादाचं जे जीवन असतं तिथून योग सामर्थ्याने पोचायला पण ते शुद्ध भक्त होते आणि त्यांना इच्छा मरणाचं म्हणजे वरदान होतं. तर त्यामुळं त्यांनी काय केलं की अशा पद्धतीनं स्वतःला जे आहे तर ते मृत्यूसमयी भगवान यांच्या पूर्णपणे स्मरणामध्ये, ध्यानामध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं पहा. म्हणजे मृत्यूसमयी मनात ज्याचं ध्यान करावं त्यापासून पुढील जीवनाचा प्रारंभ होतो. मृत्यूसमयी जर कोणी भगवान यांचं ध्यान केलं त्यांच्या रूपावर तर निश्चितच काय होईल, मरणोत्तर आपण भगवान यांच्याकडे जाऊ, भगवत धामामध्ये जाऊ. हे आपण भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये शिकलोय पहा. 8.5 पासून 15 पर्यंत. मग आता हे सगळं आपण समजून घेतलंय. मग असे जे भीष्म पितामह होते तर ते बाणांच्या घावामुळं म्हणजे जे आहे तर ते अशा म्हणजे बाणाच्या शय्येवर आणि त्या घावांनी युक्त असं जर्जर होऊन पडलेले होते पहा. म्हणजे त्यांनी आता आपली दृष्टी श्रीकृष्णांकडे लावली होती पहा. श्रीकृष्णावर ध्यान त्यांनी प्रारंभ केलं होतं आणि सगळ्या बाणांच्या घावांच्या वेदनांपासून सुद्धा त्यांच्या त्या भगवंतावर दृष्टी केंद्रित केल्यामुळे थांबल्या जणू होत्या. म्हणजे देहत्यागाचा समय आता त्यांचा जवळ आला होता पहा. आणि इंद्रियातीत म्हणजे परमेश्वर त्यांची काय केलं, त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली पहा. आता ही स्तुती म्हणजे काय, भीष्मस्तुती. भीष्म काय म्हणतात की आतापर्यंत माझे विचार, भावना या विविध विषयात अशा सगळ्या गुंतल्या होत्या, विविध कर्मामध्ये गुंतल्या होत्या. त्यांचं कर्तव्य कर्म होतं. त्यांनी आजन्म काय केलं होतं, ब्रह्मचर्य धारण केलं होतं आणि हस्तिनापूरच्या म्हणजे हस्तिनापूर राज्याच्या किंवा या साम्राज्याच्या जे हिताकरता मी नेहमी कटिबद्ध राहीन अशी प्रतिज्ञा केली होती. म्हणजे त्यांचे विचार, भावना सगळं हे विविध कर्तव्यामध्ये, विविध या विषयामध्ये त्या संदर्भात गुंतवल्या होत्या. मग त्यांना आता काय करायचं होतं, आता मला सर्वशक्तिमान माझं जे मन आहे, विचार आहेत, भावना या सगळ्या यातून काढून घेऊन श्रीकृष्णांच्या चरणी लावू द्या असं त्यांना वाटतंय. ते स्वसमाधानी आहेत पण त्यांच्यापासून ही भौतिक सृष्टी निर्माण झाली म्हणजे जे भगवान आहेत त्याच्यात आत्मतृप्त आहेत. पण त्यांनी हे सगळं भौतिक ब्रह्मांड सृष्टी निर्माण केले. मग भक्तांचे मार्गदर्शक म्हणजे कोण, भगवान आहे. म्हणजे गुरु म्हणजे भगवानाचं रूपच असतं. मग आता कधी कधी या भौतिक जगात ते अवतरित होतात आणि दिव्य सुखाचा आस्वाद घेतात. म्हणजे काय की ते जे आहेत ते भौतिक जगतात आपल्या जे लीला आहेत तर त्याचा आस्वादन करायला येते अवतरित होत असतात. मग हे सगळं जाणतात भीष्मदेव. म्हणजे काय की ते असं म्हणतात इति इति काय म्हणतात की श्लोकामध्ये पहा, इति मती म्हणजे माझी मती म्हणजे माझे विचार आणि भावना या श्रीकृष्णांच्या चरणी लावू दे. म्हणजे इथं आता मती हा शब्द इति मती म्हणजे मती
माझी म्हणजे माझ्या विचार, भावना, इच्छा ज्या विविध कर्मामध्ये किंवा नियत कर्मामध्ये, विहित कर्मामध्ये गुंतले होते, त्या सगळ्या श्रीकृष्णांच्या चरणी राहू दे, असं ते म्हणतात. म्हणजे शुद्ध प्रेममय, भक्तिमय सेवा घडू दे माझ्याकडून, अशी त्यांची इच्छा आहे पहा. आता पुढे जाऊ आपण. आता पुढचा श्लोक घेऊया. येस माताजी, हरे कृष्ण. 33 श्लोक. त्रिभुवन कमनं तमालवर्णं रविकर गौरवराम्बरं दधाने वपुरककुलावृताननाब्जं विजय सखेरतिरस्तु मे नमद्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण हा भाग समजून घेऊया. इथे भीष्म पितामह काय म्हणतात, की आता ते काय म्हणतात, की त्यांनी आता सांगितलं की त्रिभुवन कमनम तमालवर्णम म्हणजे काय, की जे श्रीकृष्ण अर्जुनाचे मित्र आहेत, मग ते कसे आहेत, त्रिभुवन कमन म्हणजे त्रिभुवन म्हणजे तीन जे अवस्था आहेत, म्हणजे हा, तर आपल्या जीवन म्हणजे आपल्या मनुष्य जन्म जेव्हा येतो, तर तेव्हा हे जे वेगवेगळे लोक आहेत, तर तिथं ज्या तीन अवस्था आहेत म्हणजे स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ. तर इथं असे जे आहेत तीन भवन आहेत, तर इथं हवेसे वाटणारे असे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. तमाल वर्ण म्हणजे तमाल वृक्षासारखे निळ्या वर्णाचे. मग श्रीकृष्ण अर्जुनाचे मित्र आहेत, ते आपल्या मूळ दिव्य देहात ते भूलोकी अवतीर्ण झाले, मग ते तमाल वृक्षासारखे निळ्या वर्णाचे आहेत. पण दिव्य असे स्वर्ग जे आहेत, मर्त्य, पाताळ, अशा तीन भुवनातल्या प्रत्येकाला त्यांचं असं दिव्य असं भगवान यांचं रूप आहे, ते आकर्षित करणार आहे. त्यांचा झळकणारा पिवळा वेश आणि चंदनाच्या लेपानं चित्रित असलेला त्यांचा कमळमुख हा भगवान यांच्या म्हणजे जे असं सुंदर रूप आहे. तर हे माझ्या ध्यानाचा विषय होत आणि मला कर्मफळांची इच्छा न राहो, असं ते म्हणतात. म्हणजे काय, की रती असा शब्द आहे पहा याच्यात शेवटच्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये. म्हणजे काय, की माझी जी आसक्ती आहे, पहिल्यांदा काय म्हटलं त्यांनी, पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलं, की माझी जी मती आहे म्हणजे माझे विचार, भावना, इच्छा. मग दुसऱ्या श्लोकात ते काय म्हणतात, माझी रती म्हणजे काय, की माझी रती म्हणजे काय, इच्छा, आसक्ती. तर हे जे आहे, तर हे सगळं कृष्णांच्या चरण कमलांशी राहू पहा. म्हणजे मला कर्मफळाची इच्छा न राहता, कुठल्याही भौतिक अशा कर्मफळामध्ये आसक्त न राहता, मला फक्त आणि फक्त माझी आसक्ती कुठे राहू, असे जे सुंदर श्रीकृष्णांचं दिव्य रूप आहे, श्याम सुंदर रूप आहे, की पिवळा वेशामधलं चंदनाने लेपलेलं असं सुंदर कमळमुख आहे आणि त्यांचं जे असं मुख आहे, तर तो माझ्या ध्यानाचा विषय म्हणजे त्यांच्या मुखावर माझं लक्ष केंद्रित व्हावं. म्हणजे असे जे आहेत बाणाच्या शय्येवर पडून भीष्म श्रीकृष्णांची म्हणजे जी आहे, तर ती स्तुती करतात. मग ज्या वेशाचं चिंतन करतायत, तर ते युद्धाच्या वेळी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होते आणि त्यावेळेला श्रीकृष्णांनी ते परिधान केलं होतं पहा, असं पिवळं पितांबर होतं. आणि मग अर्जुन आणि भीष्म यांचं युद्ध चाललं, तेव्हा भीष्मांचं लक्ष श्रीकृष्णांच्या वेशानं आकृष्ट झालं पहा. भीष्म जेव्हा ज्या ठिकाणी बसले होते, तर त्यांचा शत्रू होता अर्जुन आणि श्रीकृष्णांचा सखा असल्यामुळं म्हणजे तो कसा त्यांची स्तुती म्हणजे सखा जो आहे, तर ते सख्यत्व प्राप्त केल्यामुळे ते काय करत होते, स्तुतीच करत होते त्याची. म्हणजे भीष्मदेव या ठिकाणी काय म्हणतात, विजय सखे अर्जुना म्हणजे काय, अर्जुनाचे मित्र. म्हणजे काय, विजय सखी म्हणजे कोण, अर्जुनाचा मित्र थोडक्यात. म्हणजे अर्जुनाची स्तुती केली शेवटचं वाक्य पहा, विजय सखे म्हणजे काय, अर्जुनाचं मित्राच्या ठाई कोण आहेत, भगवान आहेत, म्हणून त्यांना विजय सखे म्हटलंय. म्हणजे अर्जुनाचे ते सखा होते, मित्र बनले होते, तर हा स्तुतीचा विषय आहे त्यांच्या पहा. जे खर तर आपला शत्रू आहे, पण तो अर्जुनाचा शत्रू जरी असला अर्जुन, तरी तो म्हणजे जो आहे तो भगवान यांचा सखा आहे, मग त्याची ते स्तुती करतात पहा. मग हे एका क्षत्रियामध्ये क्षत्रियापेक्षा एका शुद्ध भक्तामध्ये गुण असतात पहा, की तो काय करतो, तर एका भक्ताची स्तुती करतो, त्याच्यावर भगवान यांची कृपा कशी आहे हे जाणतो. मग या दिव्य नात्याने म्हणजे भगवान यांच्याशी तो जोडला गेला, हेच संबंध समजतो पहा. मग भगवान यांना म्हणजे काय, की एखादा भक्त जेव्हा विविध दिव्य नात्यांनी जोडलेला असतो, म्हणजे तर त्याची स्तुती जेव्हा दुसरा भक्त करतो आणि त्या स्तुतीच्या माध्यमातून भगवान यांना आवाहन करतो, तर ते भगवान यांना फार आवडतं. म्हणजे अतिशय प्रसन्न होतात. म्हणजे एखादा भक्त जेव्हा
भगवान यांच्या प्रिय भक्तांची स्तुती करून त्या माध्यमातून प्रार्थना करतो, तर फार आवडतं. मग तसं केलं भीष्मानी. अर्जुन सखे म्हणजे अर्जुनाचा सखा, तर विजय सखे म्हणाले, म्हणजे काय, अर्जुनाचा सखा बनलेले मित्र, म्हणजे अर्जुनाची स्तुती केली त्यांनी. पहा, तर श्रीकृष्णांना ते फार आवडतं असं. मग श्रीकृष्ण अर्जुनाचं सारथ्य करीत होते. मग आता सूर्याचे किरण त्यांच्या वस्त्रावर असे चकाकत होते सुंदर असे. आणि मग त्याचं परावर्तन होऊन सुंदर सुंदर रंग निर्माण होत होते. मग हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी ते पाहिले भीष्मदेवाने, म्हणून ते काय म्हणतात, मी कधीच नाही विसरू शकत. एवढे थोर योद्धे असल्याने श्रीकृष्णांची वीर रसाचं त्यांनी आस्वादन केलं. म्हणजे भगवान यांच्या निरनिराळ्या रसातून भक्ताचा संबंध असतो. मग भक्त अशा संबंधातून काय करतो, आनंदाचं आस्वादन करतो. मग इथे अशा वीर रसामध्ये म्हणजे म्हणजे ते धावून गेले त्यांच्यावर. श्रीकृष्णांच्या मी काय केलं, अर्जुनाच्या रथाचं चाक आहे ते उपसून काढलं आणि रागारागाने क्रोधाने त्यांच्यावर धावून गेले भीष्म पितामहांच्यावर, जेव्हा त्यांनी बाण सोडले सपासपासे अर्जुनाकडे त्यावेळेला. मग हा जो आहे वीर रस, तर ह्या वीर रसातून ते प्रेमाचं आदान प्रदानच होतं. मग तेव्हा भीष्मदेव त्यांना शरण जाऊन त्यांच्या चरणाशी बसले. पहा, म्हणजे भगवंतांचा क्रोध सुद्धा काय असतो, तर प्रेमाचं आदान प्रदान असतं भगवान आणि भक्त यांच्यामध्ये. मग अशा वीर रसाचं ते आदान प्रदान होतं. पहा, आणि त्यातनं आनंद घेत असतो भक्त हा. मग इथं काय दिसतं, त्यामुळं असे जे असतात लौकिक वृत्तीचे लोक भौतिक जगात, तर ते काय करतात, भगवंतांसमोरच्या आपल्या गूढ नात्याचं प्रदर्शन करतात. पहा, म्हणजे असे जे असतात. पण असे जे असतात अलौकिक स्तरावर कार्य करणारे किंवा अलौकिक स्तरावर भगवंतांच्या विषयी भक्तिमय प्रेमाचे सेवेचे प्रयत्न, ते आपल्या नात्याचं प्रदर्शन नाही करत. पहा, म्हणजे ह्याच्यावरून आपण हा भाग समजून घेऊया की म्हणजे मग आता त्यांनी म्हणजे ते काय करतात, असे भौतिक स्तरावरचे लोक. पहा, तर गोपीजन किंवा व्रजांगना यांच्या अनुकरण करून माधुर्य रसातल्या नात्यावर झेप घेतात. म्हणजे भागवतातल्या 10व्या स्कंदावरच ते जातात आणि गोपीजनांनी कशा लीला केल्या, म्हणजे श्रीकृष्णांसोबत कसं त्यांचे कलाप होते, तर त्या पद्धतीने भौतिक जगतामध्ये स्वतःला कृष्ण आणि गोपी समजून ते इंद्रिय तृप्तीच करतात. पहा, पण म्हणजे लौकिक जगत भौतिक जगतातले लोक असे असतात ते. मग तर ते आपल्या गूढ नात्याचं प्रदर्शन करतात. पण ते कसं असतं, सगळं मोहग्रस्त असतं, मायाच्या स्तरावर असतं. पण अलौकिक जगत म्हणजे जे आध्यात्मिक जगत आहे, तिथं आपल्या गूढ रसाचं कधी आस्वादन प्रत्यक्ष ते करत नाहीत. प्रत्यक्ष हे गोष्टी गोपनीय असतात. म्हणजे भगवान आणि भक्त यांच्यातला नातेसंबंध सुद्धा असा असतो, म्हणजे ते रहस्यमय असतं किंवा गोपनीय असतं. कारण ते भाव आणि प्रेमाच्या स्तरावर असतं. पहा, हाच फरक आहे भौतिक जगात आणि आध्यात्मिक जगतामध्ये. मग भगवान यांच्याशी जोडलेला हा निरर्थक संबंध या व्यक्तीची म्हणजे भौतिक जगतातली विहीन मनोवृत्ती दाखवतो. मग ज्यांना माधुर्य रसाचा आस्वाद केला, तर त्यांना प्रत्यक्ष काय केलं, ती इंद्रिय तृप्ती केली. खरं तर ती काही म्हणजे आध्यात्मिक स्तरावरचा आस्वादन नाहीये, तर एक प्रकारची इंद्रिय तृप्ती आहे. म्हणजे लौकिक नीतिशास्त्र सुद्धा याची निंदा करतं. म्हणजे एखाद्या विशिष्ट जीवाचं भगवंतांशी जे चिरसंबंध असतात, ते क्रमाक्रमानेच विकसित होतात. म्हणजे आत्म्याचं भगवान श्रीकृष्णाविषयीचं जे वास्तविक नातं आहे, ते 5 रसापैकी कुठलंही रूप घेऊ शकतं. मात्र प्रामाणिक भक्ताच्या दृष्टीनं काय असतं, की ह्या दिव्य श्रेणीमध्ये त्याला काही तरतमाचा भाव नाही राहत. म्हणजे भीष्मदेव हे त्याचं उदाहरण आहेत. पहा, म्हणजे एक थोर सेनापती अशा गूढ दिव्य रीतीने भगवंतांशी जोडला गेला आहे, हेच कुणाला माहिती नव्हतं. आणि हे काळजीपूर्वक आपण आता लक्षात घेतो. त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत ना, ह्याच्यातून आपल्याला हेच कळतंय की कशा उच्च अशा कोटीच्या भगवत प्रेमामध्ये भीष्म पितामह स्थित होते. म्हणजे खरा भगवत भक्त असं प्रदर्शन नाही मांडत, पण जो भक्त नाहीये आणि जो भौतिक ते मध्ये इंद्रिय तृप्ती करतो, तर तेच दाखवत सगळीकडे सांगत असं फिरत असतात. पहा, की मी कृष्ण आहे आणि गोपीसारख्या लीला करतात. म्हणजे हे काय आहे, कलियुगामध्ये हे सगळं भोंदूगिरी आहे किंवा हे काय आहे, तर हे लौकिक स्तरावर इंद्रिय तृप्तीसाठी केलं जातं. पण खरा भक्त कसा असतो, आतून जोडलेला असतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे भीष्म पितामह आहेत. पहा, आता त्यामुळे त्यांच्याशी तो किती दिव्य असा गूढ रीतीने, म्हणजे काय, भगवत प्रेमामध्ये स्थित आहेत ते, त्यांचे शुद्ध भक्त आहेत. पहा, आणि म्हणून ते म्हणतात की तुमच्या कमळ मुखाच माझ्या ध्यानाचा विषय असावा. म्हणजे रती असतो, म्हणजे आता कुठली आसक्ती नको उरायला या भौतिक जीवनातली, फक्त आणि फक्त तुमच्या कमळमुख पाहण्याचीच मला आसक्ती राहावं, असं म्हणतात. आता पुढे जाऊ आपण. आता तरी पुढचा श्लोक घेऊया. येस माताजी. युधितुर गर्जो विधुम्र विश्वात्
कचलुलित श्रम वार्यलङ्कृतास्ये मम निशित शरैर्विभिद्यमानः त्वयि विलसत् कवचेस्तु कृष्ण आत्मा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा मित्रत्वामुळे किंवा श्रीकृष्ण अर्जुनाच्या संगतीमध्ये होते. रणांगणामध्ये रथाच्या घोड्याच्या टापांनी काय उडाली, जी धुळीचे कण उडाले. मग श्रीकृष्णांचे भुरभुरणारे केस करड्या रंगाचे दिसू लागले, म्हणजे धुळी कणांच्यामुळे. मग श्रम झाल्यामुळे काय झालं, त्यांना घाम आला, श्वेत बिंदू म्हणजे आपण ज्याला म्हणतो. तर त्यामुळे काय झालं, त्यांचं मुख सगळं भिजून गेलं. पण त्याच वेळी माझ्या तीक्ष्ण बाणांनी केलेल्या आघातांची पण भर पडली. आता हे सगळं भीष्म पितामह म्हणतायत. आणि मग भगवंतांनी या सर्वाचा आभूषणाप्रमाणे आनंदाने स्वीकार केला. म्हणजे हे एक प्रकारे प्रेमाभूषण आहे तसं समजून घेतलं भगवान यांनी. भक्ताकडून आलेली ती बाण म्हणजे काय आहेत, म्हणजे ते प्रेमाचेच बाण ते तीक्ष्ण होते तरी असे समजून घेतले. भक्ताचा तो भाव आहे, म्हणजे ते आघात जरी झाले भगवान यांच्यावर आणि ती आभूषणच आहेत तसं म्हणून त्यांनी आनंदाने स्वीकार केला आणि रस घेतला. आणि असे जे श्रीकृष्ण आहेत, म्हणजे पहा आपण कशी कृत्य केली. आता इथे पण प्रार्थनेमध्ये सर्वात कशा पद्धतीने प्रार्थना करतात पहा भीष्म पितामह. म्हणजे अशा पद्धतीने मी कृत्य केलं, तरी देखील श्रीकृष्णाने त्याचा स्वीकार केला. म्हणजे असे श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या ठाई माझं मन काय असावं तर स्थिर राहावं. म्हणजे काय की इथं आता त्यांनी काय म्हटलं की अशा पद्धतीनं म्हणजे की जे भगवान सच्चिदानंद आहेत किंवा परिपूर्ण आहेत, तर त्यांची दिव्यमय प्रेममय सेवा, शांत दास्य सख्य वात्सल्य किंवा माधुर्य या भावात आपण निष्ठापूर्वक किंवा प्रेमपूर्वक म्हणजे जे आहे तर ते करू शकतो. म्हणजे भगवानाच्या सेवेमध्ये एखादा भक्त अशा भावामध्ये राहत असतो. मग आता भगवान यांच्या दिव्य देहावर ज्यांनी तीक्ष्ण बाण मारले आणि दुसऱ्या एखाद्या भक्ताने भगवान यांच्यावर मृदू फुलं उधळणं, तर हे सगळं एका परीनं सारखंच असतं. कारण भगवान जे आहेत ते परिपूर्ण आहेत, सच्चिदानंद आहेत. म्हणजे पहा, म्हणजे ह्याला आपण म्हणजे इतक्या प्रेमाने त्यांनी ते बाण मारले होते, जरी बाण तीक्ष्ण होते, तर ह्या सगळ्याला समानताच आहे. कारण असे जे थोर भक्त असतात भीष्मदेव यांच्यासारखे, ते दास्य भावाने भक्ती करणारे असतात. त्यामुळे त्यांचं तीक्ष्ण बाण मारणं म्हणजे एखाद्या भक्ताने त्यांच्यावर फुलं जी असतात म्हणजे अशी मृदू नाजूक असतात ती उधळल्यासारखंच होतं पहा. म्हणजे वरवर पाहता असं वाटतं की भगवान यांच्या शरीरावर बाण मारण्याचा जो अपराध आपण केलाय तो आता भीष्मांना पश्चाताप होतोय. मात्र वस्तुस्थिती अशी आहे इथे की भगवान यांचं जे दिव्य स्थिती आहे, म्हणजे त्यांचं दिव्य स्थितीतलं शरीर आहे, त्यामुळे त्यांना काही वेदनाच झाले नाही, ते जाणतात. देह काही भौतिक नाही आहे भगवान यांचा, मनुष्य सारखा दिसतो तो, पण देह काय आहे पूर्णपणे दिव्य आहे. आत्मा काही शस्त्रांनी कधी म्हणजे तो घायाळ होत नाही किंवा जाळला जात नाही, सुकवला जात नाही किंवा भिजत नाही. भगवद्गीतेत आपण ही आत्म्याची गुणधर्म अभ्यासले. मग स्कंद पुराणात पण काय म्हणले, आत्मा नित्य असा शुद्ध अविनाशी आहे. मग त्यामुळं तो म्हणजे असं त्याला कुठल्याही प्रकारे आपण इजा नाही पोहोचू शकत. मग भगवान जे आहेत तर ते जे आहेत तर ते कसे आहेत, पूर्णतः आध्यात्मिक आहेत पहा, म्हणजे पूर्णतः परिपूर्ण आहेत. त्यांचं जे शरीर आहे ते मग बद्ध जीवाप्रमाणे ते दिसतात आपल्याला, पण भगवान जे आहेत तर ते परिपूर्ण अशा त्यांच्या दिव्य आध्यात्मिक देहामध्येच अवतरित होतात पहा. मग आता ते अल्पबुद्धी लोकांना कळत नाही. कंस श्रीकृष्णांना मारायला पाहत होता, रावण रामांना मारू पाहत होता, पण मूर्खपणामुळे त्यांना कळत नव्हतं की भगवान यांना मारणंच अशक्य आहे, आत्मेला कधी मारताच येणार नाही. मग भीष्मदेवांनी श्रीकृष्णांना अशा पद्धतीने बाणांनी विंधून टाकण्यासाठी म्हणजे जे काही प्रयत्न केले, तर हे सगळे जे आहे तर हे सगळं म्हणजे जे आहे तर ते भक्तीच्या स्तरावर कसं होतं, एखाद्या भक्ताने फुल उधळण्यासारखं होतं पहा. म्हणजे युद्धात तीक्ष्ण बाणांनी कासावीस होऊन देखील भगवंतांनी अर्जुनाला एकाकी नाही टाकलं. तर आपण युद्धात वेदना दिल्या म्हणून आपल्या मृत्यूसमयी आपल्याला भेटण्याला बिलकुल त्यांनी उदासीनता नाही दाखवली, म्हणजे भीष्म पितामहांना. तर दयाळूपणा म्हणजे त्यांचं हा जो दयाळू भाव आहे भगवान यांचा, तर त्याचं भीष्म पितामहांना फार कौतुक वाटलंय. आणि मग भीष्म पितामह भगवान यांची ही कृपाळू वृत्ती आहे तर ती आता इथे व्यक्त करतात. आणि त्याचबरोबर आपल्याला किती म्हणजे वेदना होतात ना भक्ताला, एका भगवंतांना अशा पद्धतीने बाण मला मारावे लागलेत, म्हणजे मनाला झालेला जो ताप आहे, अनुताप म्हणतात त्याला, तर तो व्यक्त करतात. अशा पद्धतीने भीष्म पितामह म्हणजे एखाद्या भक्ताला नाही आवडत विरुद्ध पक्षात ते उभे राहिलेत युद्धासाठी आणि भगवंतावर बाण मारण्याची वेळ आली, कर्तव्य कर्म पाळलं पाहिजे
म्हणून एखाद्या भक्ताला जर बाण सोडायची वेळ तर त्यांच्या मनाला तो क्लेश झाला, ताप झाला. मग त्यावेळेला भगवान यांनी भक्ताची मनोवस्था समजून घेतली आणि ते प्रेमाने सगळे ग्रहण केले बाण. आणि मग हेच सगळं विश्वाना सगळं म्हणजे जे आहे तर अत्यंत त्याचं कौतुक वाटतंय पहा. म्हणजे की इथे आपण हा भाग समजून घेऊया की भीष्मांच्या तीक्ष्ण बाणांनी आपल्या शरीरावर जे आघात केलेले होते ते भगवान यांना इतके प्रिय होते की जणू म्हणजे एखादी प्रेयसी जी आहे तर ते प्रेमाला जशी करते प्रियकराशी, तर तसं वाटलं त्यांना. ते म्हणजे काय की अशा पद्धतीनं भगवान आणि भीष्मदेव यांच्यामध्ये लौकिक सुखाची म्हणजे काय म्हणजे अलौकिक म्हणू आपण, अलौकिक, ते लौकिक नाही म्हणता येणार, तर अलौकिक म्हणजे दिव्य आध्यात्मिक सुखाची किंवा त्या आनंदाचं म्हणजे प्रेम आणि भावाचं आस्वादन होतं ते. असं त्यांचीच लढाई झाली होती म्हणजे भक्त आणि भगवान यांच्यामध्ये. म्हणजे ही कशी होती प्रेममयी अशी लढाई होती पहा. किंवा अशा पद्धतीनं ती सुखाची एक प्रकारे देवाणघेवाण होती भक्त आणि भगवान यांच्यामध्ये. ती प्रेमाचं देवाणघेवाण होतं ते एक प्रकारचं. म्हणजे भगवानाचं शरीर जे आहे आणि भगवान हे एकच आहेत. त्यामुळे त्यांच्या दिव्य देहाला काही बाणामुळे इजा व्हायचं कारणच नाही. तर अशा पद्धतीनं भक्त जे आहे तर हे जाणतात आणि त्यामुळे त्यांनी बाण अगदी म्हणजे काय म्हणतात की भीष्माने ते त्यांच्यावर सोडले. पण त्याच वेळेला त्यावेळेला त्यांच्या शरीरावर जरी आघात झाले तरी सुद्धा भगवान पूर्ण प्रसन्न आहेत हे ते जाणत होते पहा. म्हणजे भगवान यांची त्वचा आणि भगवान यांच्यामध्ये भिन्नता नाही. म्हणजे सगळी इंद्रिय जी आहेत ती भगवान यांची कसे परिपूर्ण आहेत आणि एक इंद्रिय अनेक इंद्रियांचं कार्य करतं. मग कापणं चिरडं असं सगळं भौतिक देहाला असतं, भगवंतांच्या देहाला असं नाही. मग भीष्मदेव वीर रसातले भक्त होते त्यामुळे त्यांनी आपलं मन त्या घाव लागलेल्या कृष्णांच्या रूपावर एकाग्र केले पहा या श्लोकाच्या माध्यमातून. याच्यातून आपल्याला भगवान आणि भक्त यांच्यातल्या प्रेमाचं देवाणघेवाण कशी असते हे समजू आले पहा. मग आता पुढे जाऊ आपण. वेगवेगळ्या रूपावर आता कसं भगवान यांच्या भीष्मदेव त्यांचं जे मन आहे ते केंद्रित करतात ते पाहायला पहा आपण. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी भगवान यांच्या चरण कमलावर, मग त्यानंतर त्यांच्या श्रीमुखावर, मग त्यानंतर आता त्यांनी अशा युद्धामध्ये घायाळ झालेल्या वीर रसातल्या म्हणजे जे भगवान आहेत त्यांच्या रूपावर मन एकाग्र केले. आता पुढचा श्लोक जाऊ आपण. हा माताजी पुढचा श्लोक घेऊ. हरे कृष्ण. जी माताजी. 35. हो, ये करते. येस. सपदि सखी वचो निशम्य मध्ये निज परयोर्बलयोर्रथं निवेश्य स्थितवती परसैनिकायुरक्षणा ऋतवती पार्थ सखे रतिर्ममास्तु. हरे कृष्ण. आता कृष्णांच्या कृपेमुळे काय काय घडलं तर ते त्यांनी पाहिलं. ते आता इथे व्यक्त केलं या श्लोकाच्या माध्यमातून. आणि आता रती म्हणजे आत्मीयतेचा जो संबंध म्हणजे रतिमती रती हे त्यांनी काय केलं कृष्णांच्या चरणी आपली अर्पण केलं. आता काय म्हणतात भीष्म की आपला सखा अर्जुन याच्या आज्ञेवरून श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर काय केलं, अर्जुन आणि दुर्योधन यांच्या सैन्याच्या बरोबर मध्ये प्रवेश केला. आता कृष्णांची नुसती कृपा दृष्टी आहे म्हणजे नुसती त्यांनी एक दृष्टी कटाक्ष टाकला विरुद्ध पक्षाच्या सैन्यांकडे आणि त्यांची आयुर्मर्यादा काय केली, क्षीण करून टाकली. म्हणजे केवळ शत्रूवर दृष्टी टाकल्यानं त्यांची आयुर्मर्यादा क्षीण झाली. म्हणजे श्रीकृष्ण असे जे श्रीकृष्ण आहेत त्यांच्या ठाई माझं मन जे आहे ते स्थिर हो. म्हणजे काय की काही प्रसंगी कसं होतं की पहा अर्जुन जे आहे तर ते भगवान आणि अर्जुन हे दोन्ही म्हणजे सैन्यांच्या मध्यभागी म्हणजे पोहोचले होते आणि मग तिथं आता युद्ध लढायचं होतं. मग आता त्यावेळेला आज्ञाधारक सेवकाप्रमाणे भगवंताने अर्जुनाचं सारथ्य केलं. मग कुठले योद्धे आहेत, काय काय कोण कोण कुठे आहेत ते सगळं दाखवून दिलं. इथं भीष्म आहे, तिथं द्रोण आहे, तर सगळं दाखवलं एक सारथी जसं दाखवतो तसं. म्हणजे त्यांनी काय केलं, निष्ठावान आपले जे भक्त आहेत त्यांच्याविषयी भगवान यांच्या मनात इतकं प्रेम कारुण्य असतं की त्यांनी सगळी सेवा केली. म्हणजे भगवान आज्ञा मिळण्याची वाट पाहणाऱ्या सेवकाप्रमाणे भक्तांच्या आज्ञेचं पालन करतात का, इतकं त्यांचं प्रेम असतं आपल्या भक्तावर. एखाद्या अपत्याची इच्छा पूर्ण केल्यावर पित्याला जसं समाधान तसं असतं त्यांना मिळत. म्हणजे आपले पिता कसे आपल्यासाठी खोटं खोटं म्हणजे एखादं वाहन बनतात, एखादं
पात्र बनतात नाटकातलं, म्हणजे आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करतात. मग तसेच कृष्ण काय करतात, की आपल्यासाठी म्हणजे भक्तांसाठी असे आपल्यासारखे सारथी बनले, प्रसंगी मित्र बनले, म्हणजे गोपालक बनले. म्हणजे हे सगळं काय करतात, तर त्यांना आनंद असतो भक्तांची इच्छा पूर्ण करण्याचा. आणि त्यांच्यावर खूप प्रेम असतं, त्यांच्याविषयी खूप करुणा असते त्यांच्या हृदयामध्ये भगवानाच्या. जसं पित्याला समाधान मिळतं आपल्या अपत्याची इच्छा पूर्ण करण्यात, तसं त्यांना समाधान मिळत असतं पहा. आणि तेच सुख भक्ताला मिळत असतं, की आपल्याला आपले जसे पिताने आपल्याला काही गोष्टी पुरवल्या, तर आपल्याला कसा आनंद होतो, मग तसाच आनंद होत असतो भक्तांना सुद्धा. आज्ञापालन केल्यामुळं परमेश्वराचं. म्हणून भगवंतांना पार्थ सखे अशी हाक मारली आहे त्यांनी. म्हणजे काय, पार्थ सखे म्हणजे कोण, तर असे जे आहेत पार्थ सखे म्हणजे कुंतीपुत्र जो आहे अर्जुन, तर त्याला काय म्हटले, पार्थ म्हणजे पृथ्वीचा पुत्र, मग त्याचा सखा म्हणजे कोण, भगवान आहे. तर त्यांच्या मी असं जे त्यांचं रूप आहे, तर त्यांच्या रूपावर मी काय करतो, म्हणजे माझं जे मन आहे तर ते एकाग्र करतो. म्हणजे काय, मृत्यू तर येणारच आहे, पण त्यावेळेला भगवत दर्शनाची आणि भौतिक जीवनातून मुक्त होण्याची जर आपल्याला संधी लाभली, तर त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, तर भगवंतावरती पूर्णपणे आपलं ध्यान केंद्रित करून त्यांची आराधना केली पाहिजे. तर ही जी संधी आहे, तर या संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ घेतला पहा. आणि अशा पद्धतीने त्यांची स्तुती करून, म्हणजे त्या भगवानांची, त्यांच्याबद्दलचं शुद्ध त्यांचं दिव्य अलौकिक जे प्रेम आहे तर ते व्यक्त करतात पहा. म्हणजे एवढंच, म्हणजे एवढीच गोष्ट भीष्म पितामहांसाठी पुरेशी होती, की भक्त आणि भगवान यांच्यामध्ये जे प्रेमाचं आदान प्रदान होतं, तर त्याद्वारे ते कसं घडतं हे भीष्म पितामह पूर्ण जाणतात पहा. म्हणजे या प्रसंगातून हे लक्षात येतं आपल्या. आणि मग भगवान फक्त आज्ञा मिळण्याची वाट पाहणाऱ्या सेवकाप्रमाणे कसं भक्तांच्या सेवेमध्ये असतात हे पण जाणतात. आणि म्हणून ते पार्थ सखे असं प्रेमानं त्यांना हाक मारतात आणि त्यांची स्तुती करतात पहा. आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड घेऊ, 36. येस माता माताजी. व्यवहित मुखं निरीक्ष्य स्वजनवदाद्विमुखस्य दोषबुद्धया कुमति महरद आत्मविद्यया यः चरणरति परमस्य तस्य मेस्तु. हरे कृष्ण. रणांगणावर आपले सैनिक आणि सेनापती पाहून जेव्हा अर्जुनाची बुद्धी अज्ञानग्रस्त झाली, तेव्हा त्याला दिव्य ज्ञानाचा उपदेश देऊन भगवान यांनी काय केलं, त्याचं अज्ञान पूर्णपणे नाहीचं केलं. मग असे जे भगवान आहेत त्यांच्या चरण कमलाविषयी मला सतत आकर्षण वाटू दे असं म्हणतात. म्हणजे आता हे सगळं जाणतात भीष्म पितामह आहेत ते. मग ते काय म्हणतात, की म्हणजे अशा अर्जुनाचं, की जो मोहग्रस्त झाला होता, अज्ञानी होता, म्हणजे त्याची संभ्रमावस्था ती भगवान यांनी केली होती. मग ते जे आहे संभ्रमावस्था ते दूर करणारे जे भगवान आहेत, तर त्यांच्या चरण कमलाविषयी, म्हणजे ज्यांनी अर्जुनाचं जे आहे ज्ञान दूर केलं, तर त्यांचं चरण कमलाविषयी माझं, म्हणजे त्या चरण कमलांविषयी त्यांच्या माझं मन जे आहे तर ते सतत त्या विषयी आकर्षित राहू दे, किंवा त्याच्यावर मला आकर्षण असू दे असं म्हणतात पहा. म्हणजे काय, की भगवान यांचा दयाशील भक्त असल्यामुळं म्हणजे त्यांचं असे जे भक्त असतात, तर त्यांना लौकिक गोष्टींचं स्वाभाविकच काय असतं, वैराग्य असतं. म्हणजे आपल्या कुठल्याही, म्हणजे ऐहिक ऐश्वर्यासाठी लढू नये असा त्याचा अर्जुनाचा त्यामुळे निर्णय होता. पण हे सगळे अल्पबुद्धीचे परिणाम होते. मग त्यासाठी त्याच्या बुद्धीला जे मालिन्य आलं होतं, भ्रम झाला होता, तर ते मालिन्य जे आहे तर ते येऊ नये म्हणून भगवान यांनी त्याला उपदेश केले. आणि त्यामुळं त्यांचा निष्ठावंत भक्त हा कसा झाला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कर्तव्य कर्म करून तो सुखी झाला. म्हणजे अर्जुनाच्या बुद्धीला त्यावेळेस मालिन्य आल्यासारखं भासलं. भगवान यांनी ते म्हणजे त्यांच्या, म्हणजे ती योजना होती, त्यांनी त्याची संभ्रमावस्था केली. पण त्याद्वारे आपल्यासारख्या सामान्य बद्ध जीवांना भगवद्गीता सांगितली गेली पहा. आणि अशा पद्धतीने जीव ईश्वर यांचा नित्य संबंध जो आहे तो पुन्हा प्रस्थापित करणे हा त्यांचा उद्देश होता भगवान यांचा. हा तर तो त्यांनी प्रस्थापित केला पहा. आणि त्याद्वारे विश्वातल्या सगळ्या जीवमात्रांचं कल्याण व्हावं हीच त्यांची इच्छा होती पहा. मग अशा पद्धतीने भगवान यांचं कार्य जे असतं ते आपल्यासारख्या जीवात्म्यांच्या कल्याणासाठी असतं. हे सगळं जाणतात पहा भीष्म पितामह. आणि म्हणून ते काय म्हणतात, की त्यांचे चरण कमल, की ज्यांनी अर्जुनाचं सगळं अज्ञान दूर केलं, त्याला ज्ञानाचा उपदेश करून, जेव्हा त्याची बुद्धी अज्ञानग्रस्त झाली सैनिक सेनापती रणांगणावरचे पाहून, तर त्यावेळेला तर असे जे भगवान आहेत त्यांच्या चरण कमलाचं मला सतत आकर्षण राहू दे असं ते म्हणतात. मग ते पुढे जाऊ.
हरे कृष्ण. स्वनिगममपहाय मत्प्रतिज्ञा मृतमधिकर्तुमवप्लुतो रथस्थः धृतरथचरणोऽभ्ययाचलद्गुः हरिरिवहन्तुमिभं गतोत्तरीयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भीष्मदेव आहेत तर ते काय म्हणतात, आपली स्वतःची प्रतिज्ञा मोडून माझी प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी भगवान स्वतः रथातून खाली उतरले. हातात रथचक्र त्यांनी धरलं आणि हत्तीला मारण्यासाठी वेगाने जसा झेपावतो सिंह तसे माझ्या अंगावर धावून आले आणि त्याच वेळी त्यांचं उत्तरीय देखील खाली पडलं. म्हणजे काय की क्षत्रिय युद्ध धर्माविषयी आपला म्हणजे असा अपमान सहन नाही करू शकत. म्हणजे काय की वडिलकीच्या वाचल्यामुळे अर्जुनाचं काही वध करू इच्छित नव्हते भीष्म. पण दुर्योधनाने काय केलेलं, भीष्मांना बोल लावला म्हणजे हा सगळा की तुम्ही काही वडिलकीच्या वात्सल्यामुळे हे अर्जुनाचा वध करायची तुम्ही इच्छा बाळगत नाही. पण असं नव्हतं. म्हणजे काय होतं तर हा जो हे जे युद्ध आहे तर हे युद्ध जे घडलं तर इथे युद्ध धर्मास अनुसरून कुरुक्षेत्रावर सगळेजण लढले. मग ते अत्यंत म्हणजे कसे खिलाडू वृत्तीनं ते युद्ध लढले गेले. मग आता भीष्मदेवाने दुर्योधनाला आश्वासन दिले की उद्या पांडवांचा निश्चितपणे मी वध करेन. तर त्यासाठी वेगवेगळी शस्त्रास्त्र त्यांनी धारण केली होती. मग दुर्योधन प्रसन्न झाला. मग आता दुसऱ्या दिवशी उपयोगात आणायचे बाण त्यानं स्वतःजवळ ठेवले आणि अर्जुन एक युक्ती योजून दुर्योधनाकडे आला आणि ते बाण त्यानं स्वतःकडे घेतले. म्हणजे भीष्मदेवांना समजलं होतं ही युक्ती कृष्णांचीच आहे. मग आता उद्या कृष्ण हातात शस्त्र धरतील अथवा त्याचा मित्र अर्जुन तरी रणात मरेल असं त्यांची प्रतिज्ञा होती. पण दुसऱ्या दिवशी भीष्मांनी असं भयानक युद्ध जेव्हा सुरू केलं तेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण जे होते तर ते काय त्यांना कसे सामोरे गेले तर आता ही परिस्थिती इतकी गंभीर होती की भीष्मांकडून अर्जुन पुढच्या क्षणी मारला गेला असता असे त्यांचे बाण येत होते. मग भगवान कृष्णांनी विचार केला की आपले निष्ठावंत भक्त भीष्म यांना प्रसन्न करून त्यांची प्रतिज्ञा राखवे आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या आपल्या प्रतिज्ञेपेक्षा म्हणजे भीष्म म्हणजे कोण भक्त आहेत त्यांचीच प्रतिज्ञा अधिक महत्वाची असे भगवान यांना वाटलं पहा. आणि म्हणून आपल्याला समजेल म्हणजे आता यातून की आपल्या समोर त्यांनी म्हणजे काय म्हणून आपण सकृतदर्शनी प्रतिज्ञा ही भगवान यांनी आपली मोडली असं दिसतं. पण की कुरुक्षेत्राच्या म्हणजे युद्धामध्ये मी शस्त्र उचलणार नाही ही भगवान यांची प्रतिज्ञा होती किंवा कुठल्याही पक्षाकडून लढणार नाही असं त्यांचा पण होता. ही मोडल्यासारखं दिसतं. पण त्यांनी काय केलं, अर्जुनाचं संरक्षण करण्यासाठी भगवान रथावरून खाली आले. हातात रथचक्र त्यांनी उचलून सिंहासारखी गर्जना केली आणि म्हणजे एखाद्या हत्तीवर जसं झेप घेऊन जातो सिंह तसे ते भीष्मदेवावर धावून गेले म्हणजे इतक्या क्रोधावेशाने की त्यांचं उत्तरीय सुद्धा भूमीवर गळून पडलं. म्हणजे त्याचा सुद्धा त्यांना विसर पडला. म्हणजे काय भीष्मदेवांनी तत्काळ मग काय केलं, आपली शस्त्र टाकून दिली आणि आपले जे प्रिय आहेत दैवत असे श्रीकृष्णाकडून मृत्यू स्वीकारायला सिद्ध झाले. तर कुठला शुद्ध भक्त आहे त्याला जर श्रीकृष्ण क्रोधावेशात आपल्या समोर येत आहेत तर तो श्रीकृष्णाशी युद्ध करेल का? बिलकुल नाही. त्याला शरण जाईल, त्यांच्या चरणाशी जाईल आणि भगवंतांकडून आपल्याला भगवान श्रीकृष्णाकडून मृत्यू यावा ह्यासारखं मोठं काय असू शकतं हो की नाही. मग असा विचार करेल. मग तसाच त्यांनी विचार केला आणि ते त्याच क्षणी त्यांना शरण गेले. त्या क्षणी त्या दिवसाचं ते युद्ध संपलं आणि अर्जुन आहे तर त्याचा बचाव झाला होता. मग अशा पद्धतीनं अर्जुन आता काय म्हणजे त्याचा काही वध आता होऊ शकत नव्हता कारण भगवान स्वतः त्याचं सारथ्य करतच होते. म्हणजे हे सगळं भगवंतांचं नियोजन होतं. मग आपल्या सख्याच्या रक्षणासाठी भगवान यांनी काय केलं, स्वतः शस्त्र उचललं आणि भीष्मांची इच्छा होती की त्यांची प्रतिज्ञा राखण्यासाठी भगवंतांनी काय दर्शवलं की आता अर्जुन वध निश्चितच होणार आहे आणि त्याचं संरक्षण केलंच पाहिजे. त्यावेळेला मग भीष्मदेवांसमक्ष उभे राहून त्यांनी त्यांची प्रतिज्ञा सत्य ठरल्याचं आणि आपली प्रतिज्ञा भंग केल्याचं दाखवून दिलं. म्हणजे काय अशा पद्धतीनं भगवान यांची ही योजना होती की भीष्मदेवांची प्रतिज्ञा तर मोडता कामा नये पण त्याच वेळेला सूर्योदय झाला आणि युद्ध संपलं आणि त्याच म्हणजे तर त्यासाठी त्यांनी काय केलं, समोरून दिसलं की कृष्णांनी आपली प्रतिज्ञा मोडली आणि त्याचे धावून गेले. पण प्रत्यक्ष ते काय होतं, भीष्मांची जी प्रतिज्ञा होती तर त्या म्हणजे ज्या म्हणजे पद्धतीनं त्यांनी दुर्योधनाला आश्वस्त केलं होतं तर त्या पद्धतीनं ती प्रतिज्ञा जी आहे तर ती मोडली जाऊ नये म्हणून स्वतः भगवान यांनी आपली प्रतिज्ञा मोडली. म्हणजे भक्त जे असतात तर त्यांच्यावरच्या विशेष प्रेमापोटी, कारुण्यापोटी, दयेपोटी भक्त स्वतःची देखील प्रतिज्ञा मोडतात. मग ह्याचं
भीष्मदेवांना खूप आनंद, खूप समाधान, खूप कौतुक वाटतं, म्हणजे भगवान कसे भक्तवत्सल आहेत पहा. आणि म्हणून ते काय म्हणतात की त्यांच्या म्हणजे असे जे भगवान आहेत ते माझ्याकडे सिंहाप्रमाणे धावून आले, इतक्या क्रोधावेशात आले की त्यांचं उत्तरे देखील खाली पडल्याचा त्यांना विसर पडला. असे जे भगवान आहेत तर त्यांच्या चरणी माझे नेत्र राहू देत, असे भगवान यांना त्यांच्या चरणी भीष्म पितामह प्रार्थना करतात. मग पुढे जाऊ आपण. शतविष कहतो विशीर्ण दंश हा, क्षतज परिप्लुत आततायिनो मे, प्रसभमभिससार मद्वदार्थम, सभवतु मे भगवान गतिर्मुकुन्दः. हरे कृष्ण. कृष्ण. मग आता रणांगणामध्ये माझ्या तीक्ष्ण बाणांनी मी त्यांना विंधलं होतं, त्यांचं कवच फाडून टाकलं, रणातून वाहणाऱ्या रक्ताने त्यांचं शरीर माखलं होतं आणि माझा वध करण्यासाठी वेगाने माझ्यावर चालून आले. असे मुकुंद म्हणजे मुक्ती देणारे भगवान हेच माझं अंतिम आश्रयस्थान असतं. म्हणजे काय की कुरुक्षेत्रावर हे युद्ध घडलं तर त्याला भक्त आहेत तर ते भगवान यांच्या म्हणजे शत्रूच्या भूमिका मध्ये आहेत पहा, जे भगवान यांचे भक्त भीष्म पितामह जे आहेत ते म्हणजे अर्जुनाच्या विरोधी भूमिकेत आहेत ते. हा, आणि आता भीष्मावर विशेष कृपा करण्यासाठी भगवान यांनी ते सगळे बाण झेलले पहा. म्हणजे काय की निष्ठावान भक्ताने शत्रूच्या रूपाने केलेली सेवा पण ते स्वीकारतात भगवान, हे आपण यातून शिकलो. म्हणजे देवादिदेव आहेत तर त्याला कोणी शत्रू असू शकणार नाहीत, तथाकथित शत्रू त्यांना असूच शकत नाहीत. आणि ते अजित आहेत भगवान, त्यांना कोणी जिंकूच नाही शकणार. पण शुद्ध भक्तांनी त्यांना केलेली मारहाण म्हणजे सुद्धा त्यांना त्यातून दिव्य आनंदच मिळाला. म्हणजे ही त्यांचीच लीला होती, त्यांचीच योजना होती आणि त्या म्हणजे त्यांच्यापेक्षा कोणी सर्वश्रेष्ठ असूच शकत नाही. मग त्यामुळं त्यांची कोणी निंदा केली तर त्यांना ते सुखच वाटतं. म्हणजे भगवान आणि भक्त यांच्यामध्ये हे अलौकिक प्रेमाचं म्हणजे असं दिव्य स्तरावर प्रेमाचं हे काय असतं, देवाणघेवाण असते किंवा ते काय असतं, आदान प्रदान असतं. म्हणजे अशा पद्धतीनं शत्रूच्या भूमिकेत राहून त्यांनी बाण सोडले तरी भगवंतांना काय वाटलं ती सेवा आहे ते, म्हणजे ती सेवा स्वीकारली भगवान. म्हणजे ती इतके शुद्ध भाव होता भीष्मपितामहांचा, असे शुद्ध भक्त होते ते. आणि मला भक्तांनी शरीरावर केलेले व्रण पण भगवान यांना कसे शोभून दिसतात, दिव्य सौंदर्य हे भीष्मांना अनुभवायचं होतं. म्हणून भगवान आणि सेवक यांच्यातल्या दिव्य रसाचं हे काय जे देवाणघेवाण आहे, म्हणजे ते वीर रसात आहेत भक्त आणि भगवान, आणि त्यातलं हे देवाणघेवाण आहे पहा. म्हणजे भगवान यांचे शत्रू नसते तर म्हणजे त्यांना काही हे सगळं अनुभवता आलं नसतं. म्हणजे भीष्मदेवांनी मग आपले अंतिम आश्रयस्थान म्हणून श्रीकृष्णांना स्वीकारले पहा. आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने मी वेगाने चालून गेलो, त्या रक्ताने त्यांचं ते माखलं होतं शरीर, रणातून ते सगळं रक्त वाहत होतं. मग हे सगळं फक्त मनुष्यासारखं देखावा होता त्यांच्या शरीराचा, पण भगवान कसे दिव्य आध्यात्मिक आहेत पहा, ते जाणतात. आणि म्हणून त्यांनी हे सगळं असं क्रोधाविष्ट जेव्हा ते झाले तर त्यावेळेला भीष्मावर ते चालून गेले पहा. मग अर्जुनाने अडवले, अडथळ्याला न जुमानता, कशाची न चिंता करता, एक प्रिय व्यक्ती दुसऱ्या प्रिय व्यक्ती कसं कडे कसं धाव घेईल पहा, तर तसे ते भीष्मावर धावून गेले होते प्रेमाने. हातात चक्र होतं पण भगवान त्यांच्या हृदयात करुणा प्रेम होतं आपल्या भक्ताविषयी, भीष्मदेवाविषयी. आणि मग तितक्याच तळमळीनं जे भीष्मदेव आहेत तर ते त्यांच्या चरणांशी येऊन बसले पहा. म्हणजे भगवान आणि भक्त यांच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान होतं पहा. आणि अर्जुनाने त्यांना अडवलं, म्हणजे त्यांचा वेश होता क्रोधावेश. म्हणजे जसं आपले पिता असतात, आपल्या छोट्या बाळाला काय करतात, भीती दाखवण्यासाठी हातामध्ये काठी घेतात आणि क्रोधावेश असा असतो त्यांचा, पण ते प्रत्यक्ष काय असतं, मनात प्रेम असतं, जरा ह्याला भीती दाखवूया हा, असं तसंच होतं ते. म्हणजे प्रेम आणि क्रोधावेश बाहेरून होता पण प्रत्यक्ष आतून प्रेम होतं म्हणजे भीष्म पितामहाविषयी. आणि म्हणून काय म्हटलंय इथं श्रील प्रभुपाद म्हणतात, एक प्रेमी व्यक्ती कशाची चिंता न करता आपल्या दुसऱ्या प्रिय व्यक्तीकडे कसं धाव घेतो, तशी कृष्णांनी ती धाव घेतलेली होती. आणि मग भीष्मावर ते धावून गेले होते. म्हणजे वरवर त्यांनी दाखवलं भीष्मदेवांना मारण्यासाठी गेले, परंतु वस्तुतः आपल्या महान भक्ताला संतुष्ट करण्यासाठी ते गेले होते पहा. आणि भगवान कशा सर्व जीवांचे मुक्तीदाता म्हणजे मुकुंद आहे, मग त्यांच्याकडून मोक्षाची अपेक्षा आपण करू शकतो पहा. मग अशा ठिकाणी म्हणजे अशा युद्धाच्या ठिकाणी सुद्धा भगवान आणि भक्त यांच्यातल्या प्रेमाचं वीर समजलं ते आदान प्रदान आहे पहा. आणि ते इतकं सुंदर आहे की भीष्मदेव त्याला आठवतात आणि म्हणतात की अशा भगवंताच्या सगुण दर्शनाचीच मला इच्छा आहे पहा. म्हणजे सगळे निष्ठावंत भक्त भगवंतांचं साकार रूपाचे किंवा सगुण दर्शनाची की जे श्याम सुंदर रूप आहे त्याचीच इच्छा करतात पहा. भीष्म पितामह सुद्धा अशा सगुण दर्शन म्हणजे काय साकार
निराकार रूपाची भगवान यांच्या जे आहे तर ते इच्छा करतात की जे काय आहेत जे ते मुक्तिदाता मुकुंद आहे ते माझं अंतिम आश्रयस्थान आहे असं म्हणतात का. आता इथे थांबूया आपण. 4 श्लोक उरलेले पुढच्या वेळी. हरे कृष्ण.